प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी। संघर्षाची वाट चालता मिळते नवी उभारी, घेण्या उंच गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी। कल्पकतेला मिळता दालन, कृतीयुक्त होता संचालन, कल्पकतेला मिळता दालन, कृतीयुक्त होता संचालन। कला गुणांचा गौरव होई, कायम राहू तयाचे आभारी, घेण्या उंच गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी। नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज मी नाशिक इथे सन्माननीय व्यंकटराव दगडूजी काळे यांच्या इथे आलेला आहोत आणि आज आपण प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, हा जो आपला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांच्या यूट्यूबच्या अंतर्गत हा आपला जो कार्यक्रम आहे हा घेण्यात येत आहे। आणि हा कार्यक्रम जो आहे तर हा पूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत कमी कालावधीमध्ये हा फेमस होत असलेला हा कार्यक्रम आहे। आणि याच्यामध्ये आज ही जी पहिली मुलाखत आहे ही आपली नाशिकवरून होत आहे आणि याच्यानंतर बऱ्याचशा ज्या मुलाखती आहेत तर आता आजपासून ह्या आपल्या चालू झालेल्या आहेत आणि जवळपास पुणे असेल, नागपूर आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर आहे, पालघर आहे, इथून सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये बऱ्याचशा मुलाखती आपल्या या यूट्यूबच्या चॅनलला आपल्याला बघायला मिळणार आहेत। पण सुरुवात जी आहे आपण प्रतिभेची गगन भरारी या कार्यक्रमाची आपण नाशिक येथून करतो आहे, सन्माननीय व्यंकटराव दगडूजी काळे यांच्या इथून। तर आपण या मुलाखतीमधून सरांचा आपण परिचय सुद्धा करून घेणार आहोत आणि त्याच्यासोबतच त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत सन्माननीय सौ संगीता व्यंकटराव काळे मॅडम यांची सुद्धा आपण ओळख करून घेणार आहोतच। पण तत्पूर्वी माझं हे आद्य कर्तव्य आहे की सरांचा जो अल्प परिचय आहे हा आपणास करून द्यावा। तुम्हाला सांगतो की सरांनी अतिशय सुंदर असं एक पुस्तक लिहिलेलं आहे। सरांनी छान पैकी त्या पुस्तकांमध्ये विचार मांडलेले आहेत आणि जे उद्योजक आहेत किंवा जे विद्यार्थी असतील किंवा इतर क्षेत्रातले जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी प्रेरणादायी असं एक पुस्तक आहे, शून्यातून प्रेसिडेंट, बरोबर आहे ना सर? बरोबर। शून्यातून प्रेसिडेंट नावाचं एक पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे आणि आपला जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी काय केलं की शब्दांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सगळे आपले अनुभव संग्रहित केलेत आणि शब्दबद्ध केलेले आहेत अनुभव आणि एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं पुस्तक त्यांनी मार्केटमध्ये लोकांच्या वाचनासाठी, इतरांच्या वाचनासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेक्सटाईल कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टेक्सकॉम असेल, शियाराम असेल, तर यांच्यामध्ये सरांनी अतिशय सुंदर असं जवळपास 15 वर्ष सरांनी सेवा दिली आहे। आणि हेच नाही तर सरांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय सुप्रसिद्ध अशी जी कंपनी आहे जी शेतीसाठी कार्य करते, त्याच्यामध्ये जळगाव खान्देश येथील जी कंपनी आहे ठिबक सिंचन कंपनी, त्याच्यामध्ये जिचं नाव आहे जैन इरिगेशन ठिबक सिंचन कंपनी। तर अशा या कंपनीमध्ये सरांनी भरपूर दीर्घ कालावधीपर्यंत सरांनी त्याच्यामध्ये सेवा दिली, जवळपास 30 वर्ष। आणि एवढंच नाही तर हैदराबादला सुद्धा अग्रगण्य कंपनीमध्ये त्यांनी सेवा दिली आणि जवळपास त्यांच्या माध्यमातून जवळपास 12 राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी मेळावे सुद्धा त्यांनी घेतले आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं कार्य सरांनी केलं आहे। तर हा अल्प परिचय सरांचा मी आपणास करून देत आहे आणि उर्वरित जे आहे ते आपण सरांना या मुलाखतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न करणारच आहोत आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे जे काही लोक आहेत, मग ते उद्योजक असो, शेती करणारे असो आणि विद्यार्थी असो, त्यानंतर
इतर काही युवक वर्ग असो, तर त्यांना प्रेरणादायी असं जे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय व्यंकटराव दगडूजी काळे, तर हे जे विचार आहेत आजच्या या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेतच. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणी सन्माननीय सौ संगीता व्यंकटराव काळे यांची सुद्धा आपण इथे मुलाखत घेणार आहोत, त्यांचे सुद्धा आपण विचार जाणून घेणार आहोत. तर चला तर आपण आज या मुलाखतीला आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. तर आपणास प्रश्न असा आहे की आपण सुरुवातीला टेक्सटाईल कंपन्यांमध्ये जवळपास 15 वर्ष आपण सेवा दिली. त्याच्यामध्ये टेक्सकॉम आहे, सीआरएम आहेत, अशी अतिशय प्रसिद्ध अशा टेक्सटाईल कंपन्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेवा देत असताना तुम्ही अभिनेते जे प्रसिद्ध अभिनेते आहेत, ज्यांचा आवाज हा पूर्ण दुनियाला एक मॅजिक म्हणून आहे, असे अभिनेते अमिताभ बच्चन, त्यानंतर अभिनेत्री हेमा मालिनी, त्यानंतर दिलीप कुमार आणि त्याच्यासोबतच काही जे म्युझिक डायरेक्टर वगैरे जे आहेत आणि इतर लोक यांना सोबत घेऊन आपण बरेचसे फॅशन शोचं सुद्धा कंपनीच्या मार्फत आपण आयोजन केलेलं आहे विविध ठिकाणी. तर याच्यामधले काही महत्वाचे जे किस्से आहेत किंवा काही महत्वाचा अनुभव तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगता येईल का एखादा? पहिली बाई कंपनी होती टेक्सकॉम. अच्छा. टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मराठवाडा लिमिटेड असं. तर ही जी कंपनी आहे ती कॉटन टेक्सटाईल सगळे बनवायचे. मराठवाड्यामध्ये 9 ठिकाणी त्याचे युनिट होते आणि नांदेडला सेंट्रल प्रोसेस युनिट. आता आम्ही मार्केटिंगचे माणसं, बरोबर आहे. शेवटी तुम्हाला जर मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला नवीन पब्लिसिटी, ऍडव्हर्टायझिंग ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. अच्छा. आता टेक्सटाईल मध्ये काय आहे की फॅशन शो हे फार महत्वाचं पब्लिसिटीचं साधन आहे. आणि मग तेव्हाचे आमचे जे MD होते, मॅनेजिंग डायरेक्टर अशोक कैरे म्हणून, तर ते IAS होते. अच्छा. गव्हर्नमेंटची कंपनी होती. हो. आणि मग आमची टीम होती, ते सगळे त्यांनी बनवली आणि मग ठरलं की आपण फॅशन शो वेगवेगळ्या ठिकाणी करू जेणेकरून आपल्या कपड्यांना प्रसिद्धी मिळेल. हो. तर पहिला फॅशन शो आम्ही केला मुंबईला. अच्छा. वसंतराव दादा पाटील, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, हे आमचे चीफ गेस्ट होते त्या दिवशी. अच्छा. तो 1977 ला केला. मग त्या फॅशन शो मध्ये हेमा मालिनी, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर हेमंत कुमार. अच्छा. त्याच्यानंतर क्या हुआ तेरा वादा, हे कोण गाणं म्हणते, त्याची हे सगळे मंडळी होती. अच्छा. आणि कामपिरी म्हणून अमित झयानी. अच्छा. आणि तबस्सुम. हा कार्यक्रम झाला षण्मुखानंद हॉलमध्ये मुंबईला. अच्छा. आणि हा खूप चांगला कार्यक्रम झाला. त्यानंतर जे शो मेकर्स असतात हे तर फिल्म स्टार झाले गेस्ट म्हणून. शो मेकर जे आहे ते सलोमी राय कपूर म्हणून शो मेकर होते त्या काळात. अच्छा. तर सलोमी, त्यांच्या टीम मध्ये प्रतिमा बदी, प्रसिद्ध ओळशी डान्सर. अच्छा. त्याच्यानंतर नफिसा अली, फिल्म ऍक्ट्रेस. अच्छा. तर अशा प्रकारचे जे ते शो मेकर्सचे टीम मध्ये होते. आणि मग त्यांनी आमचे कपडे, जे आमच्या कंपनीमध्ये बनलेले जे कपडे आहेत ते त्यांनी वेगवेगळ्या डिझाईन्स करून ते शिवून घेऊन मग ते कपडे घालून ते रॅम्पवर वॉक करणार. हो हो हो. अशा प्रकारचा तो कार्यक्रम पहिला मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलला केला. अच्छा. त्याच्यामुळे चांगली पब्लिसिटी मिळाली. हो हो. त्याच्यानंतर मग दुसरा कार्यक्रम जो आम्ही केला तो कानपूरला केला. अच्छा. एक हैदराबादला केला. पण मी कानपूर हैदराबादच्या काही कार्यक्रमाला मी नव्हतो गेलेलो. अच्छा. मग त्याच्यानंतर एक कार्यक्रम आम्ही औरंगाबादला केला. तर तो औरंगाबादला जो कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये आम्ही हेमा मालिनीची साडी बनवली होती, हेमा मालिनीच्या नावाची. तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे सर, कारण प्रश्न असा होता तो की तिथे हैदराबादचं सॉरी आपलं जे औरंगाबाद आहे, औरंगाबाद येथील जे अजिंठा, एलोरा अजिंठा, हा, तर अजिंठा जे 5 स्टार हॉटेल तुम्ही सांगितलेलं आहे, त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जे भव्य समारंभामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या साडीचा ब्रँडचा शो तिथे आयोजित करण्यात आलेला होता. आणि आपण सांगितलं की हेमा मालिनीची जे बोटाची जी अंगठी आहे त्या बोटाच्या अंगठीमधून जी साडी आहे तर साडी पास झाली. ती साडी एवढी मुलायम होती. तर अशा प्रकारच्या मुलायम साडी कुठल्या पद्धतीच्या तुमच्या कंपनी मार्फत बनवल्या जायच्या? त्याची काय म्हणजे त्याची अशी कुठली विशेषता राहायची? ती कॅम्ब्रिकची साडी होती. कॅम्ब्रिक म्हणजे खूप विशिष्ट मुलायम कपडा असतो. अच्छा. आणि हाय ट्विस्टेड यार्न, म्हणजे खूप
उच्च दर्जाचा. अच्छा. तर हाय ट्विस्टेड यार्न आणि केम्ब्रिकची साडी अशा प्रकारची ती साडी आम्ही बनवली होती. तिचं नाव हेमा मालिनी साडी दिलेलं. तिच्या एक ऑटोबायोग्राफी पण आम्ही घेतलेलं त्या साडीवर. आणि मग तो औरंगाबादला ते फॅशन शो मध्ये, फॅशन शो मेकर हेच सगळे. अच्छा. म्हणजे नफिसा अली, प्रतिमा बेदी वगैरे ती सगळी टीम. अच्छा. सलोमी राय कपूरची. आणि त्याच्यानंतर तो साडीचा तिचा कार्यक्रम. अच्छा. तर तिच्या अंगठीमधून ती साडी पास. आमचा त्याच्यातला उद्देश असा होता की आम्ही टेक्सकॉम मध्ये किती तलम प्रकारचा कपडा बनवू शकतो हे आम्हाला ते लोकांना जग जाहीर करायचं होतं की इतका तलम. जसं पूर्वी होतं ना ढाक्याची मलमल काडीपेटीमध्ये यायची. अच्छा. बरोबर. मी पण ऐकलेलं आहे. तर तसं हेमा मालिनीच्या अंगठीमध्ये आम्ही साडी पास करू शकतो एवढी मुलायम साडी आम्ही आमची कंपनी बनवली. अच्छा. हे अशा प्रकारचे इतके छोट्या अंगठीमधून ते खरंच पास केली ना. म्हणजे जगासमोर जगासमोर दाखवलं ते. अच्छा. म्हणजे ओपन ते स्टेज जे केलं होतं ते स्टेजवर सगळे कार्यक्रम दाखवलं ना. अच्छा. असं कुठे लपून छपून थोडं दाखवलं. बरोबर आहे. इट वॉज फॉर पब्लिसिटी, इट वॉज फॉर द पब्लिक. त्यामुळे पब्लिक मध्ये आम्ही तो दाखवला. जेणेकरून आम्हाला हे दाखवायचं होतं की डीलर्सना, त्या ग्राहकांना किंवा आम्ही एवढी तलम वस्त्र निर्माण करू शकतो. आणि तो आमचा त्यातला उद्देश साध्य झाला समजा. अच्छा. असं बरोबर आहे. मग आता आम्हाला जे अवॉर्ड मिळालेलं आहे मुंबईला, तर ते म्हणजे त्याच्यावर त्या अवॉर्डवर वसंतदादांचं नाव आहे हस्ते, कारण सगळे मुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यावर नाव होते. पण देताना मग आता सगळे अवॉर्ड भाऊ वसंतदादाच्या हस्ते देण्यापेक्षा ते वसंतदादा म्हणे किंवा एक मी देतो, बाकीचे मग मला जे दिलं गेलं ते हेमंत कुमारच्या हस्ते. असं. बरोबर आहे. त्यानंतर टेक्सकॉम आहे, सीआरएम मध्ये आपण जवळपास 15 वर्ष अविरत सेवा दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामधला काम करत असताना एखादा महत्वाचा जो अनुभव आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला शेअर करता येईल का, जो तुम्हाला महत्वाचा वाटत असेल? म्हणजे आता मी ज्या ऍक्च्युअली हे तर झालं टेक्सकॉमचं. नंतर मग मी मोहता मिल्स जॉईन केलं होतं अकोल्याला. अच्छा. पण ती खूप जुनी मिल होती. अच्छा. ओल्ड मिल. मला ते काही फारसं पसंत नाही आलं. पण आम्ही तेव्हा नेपाळला कपडे सप्लाय करायचो. त्यांची विक्री नेपाळला पण होती आमची. आणि मग नेपाळला गेलो मी, माझा डीलर. मग तिथे काही बरेचसे प्रॉब्लेम्स आले. पण तेव्हा आम्ही प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायचो. काहीतरी बरंच डिफिकल्ट प्रॉब्लेम्स असायचे. मग ते रिझॉल्व्ह करायचो. मग काही शेवटी काय बिझनेस म्हणलं की झंझट असते डोक्याला. बरोबर आहे. त्या पद्धतीने आता टेक्सकॉम आम्ही सीआरएम्स मध्ये जेव्हा आम्ही गेलो मद्रासला, मला त्यांनी मद्रासला पोस्टिंग दिली. अच्छा. मग मद्रास आम्ही घर हलवलं. मी, मिसेस आणि मोठा मुलगा आणि मुलगी एवढे होते आम्ही. लहान मुलगा नव्हता तेव्हा. पण तिथे आम्हाला प्रॉब्लेम असा आला, मला काही लँग्वेजचा प्रॉब्लेम नव्हता, माझं इंग्रजी जबरदस्त आहे, पण हिलाही थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मुलाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय व्हायला की त्याला आपण समजा आता शाळेमध्ये घातलं, इंग्रजी मिडियमला घातलं. तिकडे इंग्रजी मिडियमची इंग्रजी ही फॉरेन लँग्वेज आणि तमिळ फॉरेन लँग्वेज, त्यामुळे तो रडायचं. बरोबर. त्याला त्रास व्हायचा, काही समजत नसायचं. मला दररोज जायला लागेल शाळेत, काय शिकवलं काय नाही. ते हा प्रॉब्लेम तिथे होता. आणि हिला थोडासा प्रॉब्लेम यायचे ते तिथं सांगेल ती तिथला मद्रासला. बरोबर. लँग्वेज पण तिला आता समजा फॉर एक्झाम्पल तिला ते लसण कुठे मिळते, कुठे मिळतो काय मिळतो. आपल्याकडे कसं किराणाच्या दुकानात नाही मिळत, आपल्याकडे भाजीच्या दुकानात मिळतो. बरोबर आहे. आणि तिथे किराणाच्या दुकानात मिळतो. अच्छा. मग यांनी विचारून ठेवलं, पण हे म्हणे तुझा प्रश्न तुझा तू सॉल्व्ह कर, मी नाही तुला करून देणार. माझं इंटेन्शन असं होतं माझं किंवा थोडस तिला जास्त कॉन्व्हर्सेंट व्हायला पाहिजे तिथल्या परिस्थितीशी. बरोबर आहे. त्यांनी नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे त्याच्या माध्यमातून. चांगले म्हणजे ते मिलिटरी मध्ये पुण्याला होते. अच्छा. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मिसेसला थोडं थोडं मराठी यायचं. मग ते थोडस मग ते थोडं हे. बरोबर आहे. बरोबर आहे. ती तमिळ बोलायची, ते सांगायची तू यांच्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न कर काय. मग हिला मी सांगायचो तू अच्छा. बरोबर आहे. तर सर माझा प्रश्न असा आहे याच्यानंतरचा की
आपण टेक्सकॉम, सियाराम या टेक्सटाईल कंपन्यांमध्ये अविरत सेवा देत आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम सुद्धा घेतले फॅशन शोचे, आणि एवढं सगळं तुमचं सगळं व्यवस्थित चालू असताना तुम्ही एकदमच जैन इरिगेशन कंपनीकडे आपला जो मोर्चा वळवला, हा का वळवला? मी त्याचं कारण असं झालं की जे तामिळनाडूला जे आम्ही चेन्नईला होतो त्याच्यानंतर काय झालं की हुबळीला काही आमच्या त्या सियाराम कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला. कंपनी सांगितलं साहेब तुम्ही हुबळीला जावा, तिथला प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करा. थोडं काही तिथलं मॅनेजर काही फ्रॉड केलं होतं. मग ते ठीक आहे, मी म्हणलो चला 1 महिनाभर आपण जाऊन ते सॉल्व्ह करायला वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर मग काय झालं की पुन्हा कंपनी म्हणे आता तुम्ही तिथेच राहा. अच्छा. आता प्रॉब्लेम पहिलं चेन्नईला हिला भाषा येत नाही, मुलाच्या शाळेचा तो प्रॉब्लेम. बरोबर आहे. बरं, आता ते पुन्हा म्हणतात पुन्हा हुबळीला राहा, हुबळीला पुन्हा कन्नड लँग्वेज. बरोबर आहे. तर मग परत घ्यायला म्हणजे हे जो वैताग होता. मग मी असा विचार केला की चला आपण शूटिंग शर्टिंग विकतोय ना कंपनीचं, आपण आता हे वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या वगैरे झंझट कमी करू. म्हणून मी औरंगाबादला आलो, मी टेक्सटाईलचं शोरूम टाकलं. बरोबर आहे. बरोबर आहे. तर ते पैसे नव्हते माझ्याकडे. अच्छा. पण मी डेअरिंग केलं, सुरू केलं. बरोबर आहे. ते 2.5 वर्ष चालवलं पैसे नसताना, खूप म्हणजे हे करून. पण माझा ऍक्सिडेंट झाला. अच्छा. ऍक्सिडेंट झाला, घरी चोरी झाली, दुकानात चोरी झाली, आणि मग त्याच्यामुळे म्हणलं चला आता हे इथं म्हणणं पडलं नको आहे आपलं शहर, इथे आपल्याला काय म्हणजे. आणि म्हणून मग 2.5 वर्ष चालवलं. मग तिथे त्यावेळेला काय व्हायचं, दंगली होत होते औरंगाबादला. अच्छा. आणि मग काय व्हायचं, आता चला जरा शटर बंद करा, चला हे असं, म्हणजे बिझनेस सगळं डिस्टर्ब. मग ते ऍक्सिडेंट हे ते सगळ्या गोष्टीमुळे मग ठरलं जाऊ दे, बंद करून टाकू आपण. आणि मग आता आणायचे कुठले ते नोकरी पकडायला पाहिजे. जैनची जाहिरात आली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये. अच्छा. बरोबर आहे. चला अप्लाय केलं, तर त्यांनी इंटरव्ह्यू झाले, सिलेक्ट झालो रिजनल मॅनेजर म्हणून. नाशिकला त्यांनी अपॉइंटमेंट दिली. अच्छा. म्हणजे असं टेक्सटाईल मधून ऍग्रिकल्चर इरिगेशन. वास्तविक ते टफ असतं म्हणजे काय की जेव्हा तुम्ही 14-15 वर्ष टेक्सटाईल मध्ये काम केलं ना, बरोबर आहे, मग तुमच्या डोक्यावर शिक्का बसतो की यू आर अ टेक्सटाईल मॅन. हो, बरोबर आहे. तुम्ही ऍग्रिकल्चर केलं तर यू आर ऍग्रिकल्चर मॅन. बरोबर आहे. मग काय होतं की तुम्हाला दुसऱ्या सेक्टरमध्ये जेव्हा जायचं तेव्हा तुम्ही ज्युनियर पोस्टला जाऊ शकत नाही. बरोबर आहे. कारण तुम्ही एका स्टेजला आलेले आहे. मग ते तुम्हाला वरच्या पोस्टवर पाहिजे, त्या कंपनीला वाटतं यांना आपल्याला यांचा एक्सपिरियन्स नाहीये. हे असं चक्कर असतं ते. पण माझं जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या बोलण्याच्या, मग त्यांनी मान्य केलं की ठीक आहे तुम्ही करू शकतो जॉईन व्हा. हो हो बरोबर. जैन मध्ये. तर आणि आपण जेव्हा हैदराबादला तुम्ही एका अग्रगण्य कंपनीमध्ये तिथे तुम्ही सेवा दिली आहे. आता तिथे सेवा देत असताना तुम्ही अनेक शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे सुद्धा घेतले, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन आहे, त्याच्यानंतर द्रवरूप खते आहेत, त्याच्यामध्ये आधुनिक शेती आहे, आणि त्याच्यामध्ये PVC पाईप याच्यावरती तुम्ही विशेष भर दिला. आणि या सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला आणि कशा स्वरूपाचा फायदा झाला? ऍक्च्युअली काय, हे जे तुम्ही जे म्हणताय ना, हे सगळ्या गोष्टी जैन मध्ये प्रामुख्याने केले गेले. अच्छा. खरं आहे काय, जैनचे जे आहेत भवरलालजी जैन, त्यांचे मालक चेअरमन साहेब भवरलालजी जैन, जैन उद्योग समूहाचे, ते अतिशय शेतकरी निष्ठ होते. त्यांच्या पूर्वी फॅमिलीमध्ये शेतकरी केलेली त्यांच्या वडिलांनी वगैरे वगैरे. परंतु ते अतिशय इंटेलिजंट माणूस. ते सर्व्हिस कमिशनमध्ये होते. सर्व्हिस कमिशन नंतर ते कलेक्टर वगैरे झाले. 2-3 वर्ष नोकरी केली त्यांनी. आणि मग त्यांनी बिझनेस सुरू केला. बिझनेस त्यांनी 7,000वर सुरू केला आणि एवढा मोठा प्रचंड बिझनेस वाढवला. पण त्यांचं शेतकऱ्यांच्या बद्दल जास्त त्यांचा इंटरेस्ट असायचा, किंवा शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तर बाकी सगळ्या गोष्टी सुधारतील. आणि म्हणून मग त्यांनी ते पाईपचा उद्योग सुरू केला वगैरे वगैरे. त्याच्यातच पुन्हा त्यांनी ठिबक सिंचनचं पण सुरू केलं. आणि तिथले आम्ही पहिले मेंबर. अच्छा. त्यांच्या मार्केटिंग मधले म्हणजे भवरलालजी भाऊ सगळ्यात, म्हणजे ते चेअरमन, RB जैन त्यांचे नातेवाईक, ते मॅनेजिंग डायरेक्टर, पहिले मॅनेजिंग डायरेक्टर, आणि आमची मार्केटिंगची टीम मध्ये मी आणखी 3-4 जण सिनियर मेंबर. अच्छा. आणि मग तो फार कठीण विषय होता लोकांना सांगणं, समजावणं. कठीण म्हणजे कसं आहे, किंवा लोकांना थेंब थेंब पाण्याने ऊस येतोय, शक्य नाही असं ते म्हणायचे.
इतका आम्हाला विरोध झाला. आम्ही सर एक टीव्ही वरती एक छानपैकी एक जाहिरात ऐकायचो, फिनोलेक्स पाणी आणि शत पिकली मोत्या वाणी, फिनोलेक्स ती जाहिरात ती फिनोलेक्सची. फिनोलेक्स उशीर आलं कशामध्ये, ठिबक मध्ये ते खूप उशीर आले. अच्छा. ठिबक मध्ये जैनच प्रामुख्याने होतं. अच्छा. आणि जैनच खूप कष्ट केले फिनोलेक्स मध्ये, म्हणजे ठिबक सिंचन मध्ये. ओके. आमची टीम समजा त्यांची सगळ्यांची म्हणून. हो हो हो. तर मग जेव्हा आम्ही ऊस शेतकऱ्याला सांगायचो किंवा हे थेंब थेंब पाणी असे सगळं समजावून सांगायचं, तेव्हा तुमच्या बापाने शेती केली का? नाही. थेंब थेंब पाण्यानं ऊस येत नाही. बरोबर. गुडघ्यावर पाणी पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय, पुस्तकात वाचून सांगताय, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये, हे असं सगळ्या गोष्टी, असा विषय. मग आमच्या एका इंजिनियरला सोलापूर जिल्ह्यामध्ये झाडाला मानलं त्यांनी. अच्छा. बापरे. कशासाठी? की तू काहीतरी चुकीचं सांगतोय आम्हाला, थेंब थेंब पाण्यानं ऊस येऊ शकत नाहीये. तर म्हणजे अशा कठीण परिस्थितीमधून आम्ही ते लोकांना, मग ते हजारो शेतकऱ्यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मी जेव्हा सांगलीला होतो तेव्हा तिथं आम्ही जवळजवळ 60 साखर कारखान्यावर काम केलं ठिबक सिंचन. अच्छा. मग ते लोकांना समजावणं म्हणजे इतकं कठीण होतं. हा संकल्पना लोकांना राबवणं, सांगणं, समजावणं, पुन्हा त्यांचे आर्थिक, त्यांच्या ते प्रॉडक्ट विकणं, ते प्रॉडक्ट विकून पुन्हा सर्व्हिस देणं. बरोबर आहे. कारण हे सगळं नवीन तंत्रज्ञान जे आहे तर ते लोकांच्या मध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मध्ये, कमी शिकलेल्या मंडळीमध्ये, तर ते पोहोचणं खूप अवघड काम होतं. कारण ते एक्सेप्ट करायलाच तयार नव्हते. मानसिक त्यांची स्थिती नव्हती किंवा थेंब पाण्यानं ऊस येतो. इथे पहिल्यांदा मी जेव्हा नाशिकला होतो द्राक्ष इथं शेतकऱ्याचे, ते थोडे ऍक्सेप्ट झाले थोडं. अच्छा. फळबागे व्हायला थोडे लवकर तयार व्हायचे. बरोबर आहे. ऊसवाले ऍब्सोल्युटली त्यांचा विरोधच होता. अच्छा. खूप त्रास झाला, खूप, म्हणजे जैनने खूप त्रास केला, म्हणजे सहन केला. आम्ही लोकांनी तर केलं समजा, आम्ही जैनच्या सपोर्टवरच होतो ना त्यांचे, पण त्याच्यामध्ये मग पुन्हा खूप उशिरापर्यंत हे करून करून मग सक्सेस आला. अच्छा. तसंच कापसामध्ये आम्हाला विदर्भामध्ये अतिशय कठीण परिस्थिती. तिथे परिस्थिती विदर्भात अशी होती की एकरी यील्ड तेव्हा कापसाची यायची 3 क्विंटल. अच्छा. ही सर्वसाधारण गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 1995-96 मी नागपूरला माझी बदली झाली. हो. सांगलीवरून. अच्छा. त्यावेळेला मला कंपनी सांगितलं की साहेब, विदर्भामध्ये काय फारसं होत नाही आपलं ठिबक सिंचनचं काम. बरोबर आहे. आपल्याला सुद्धा फार आशा नाहीये. बरोबर. तुम्ही 2 वर्ष जा, तुम्हाला काय करता येईल ते करा. अच्छा. याच्यावर मला तिथे पाठवलं त्यांनी. मग तिथे आता कापसाची परिस्थिती सांगायला तुम्हाला की 3 क्विंटल यील्ड, 3 क्विंटल तेव्हा भाव होता 3000 रुपये. अच्छा. 9000 रुपये ग्रॉस इन्कम होणार. हो. त्याच्यामध्ये बियाणाचा खर्च, पेस्टिसाइडचा खर्च, वेचणीचा खर्च, बरोबर. हे सगळं जर गेलं तर 1000 रुपये राहायचे एकरी. बरोबर. आणि समजा काहीतरी झाले गडबड, पाऊस अमुक किंवा खतम, आणि मग ते आत्महत्याचा प्रकार तिकडे समजा. मग आता अशा शेतकऱ्याला तुम्हाला 22,000 रुपये एकरीचा संच विकायचा. अच्छा. तर हे अवघड काम होतं. बरोबर. ज्या शेतकऱ्याचं इन्कम म्हणजे नेट इन्कम जरा समजा 1000 रुपये पण एकरी येत नाही, त्या शेतकऱ्याला 22,000 रुपयाचा संच तुम्हाला विकायचा. बरोबर. तर हे कठीण काम. मग आम्ही तिथे खूप हे करून ते केलं. खूप सक्सेस झालं. तुमच्या PKV मध्ये त्यांना बोलावलं, ते मोठा कार्यक्रम केले. अच्छा. आमच्या अकोल्याच्या PKV ला. अकोल्याच्या PKV तिथे अकोल्याजवळ अमरावतीला केलं होतं आम्ही केलं कसं तुम्हाला सांगतोय, म्हणजे किती अवघड काम. कंपनीचा आमची चर्चा केली अजय भाऊ, म्हणजे जे डायरेक्टर मार्केटिंग, त्यांच्याशी की भाऊ असं आहे तिथं. मग त्यांनी एक ॲग्रोनॉमिस्ट आम्हाला दिला, VV पाटील म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला की मारवाडी शेतकरी निवडले आम्ही. अच्छा. मारवाडी म्हणजे व्यापारी. मारवाडी हा शब्द मी या दृष्टीने वापरतोय, बरोबर, की जातवाचक नव्हे. मारवाडी म्हणजे व्यापारी, ज्याला कमर्शियल दृष्टिकोन. मग असे काही आम्ही शेतकरी निवडले. अच्छा. एक 10 शेतकरी 12 शेतकऱ्याचा ग्रुप, प्रत्येकी 4-5 एकर क्षेत्र असलं. आणि मग त्यांना आम्ही विषय समजावला की देखो भाऊ, तुम्हाला 50% सबसिडी यायची ठिबक मध्ये. बरोबर आहे. 50% आम्ही कंपनी वजा करून घेऊ पहिले 100 रुपयातले. राहिले किती? 50 रुपये. बरोबर. बरोबर. कंपनी आम्ही रिक्वेस्ट करून तुम्हाला 20% डिस्काउंट देऊ अजून. अच्छा. राहिले किती? 30%. हे 30% आम्ही तुमचं पहिलं पीक आल्यानंतर
आणि जर पहिल्या तुमच्या पीक ॲव्हरेज पेक्षा जर पीक जास्त आलं तर ते तुम्ही आम्हाला द्यायचे. हा बरोबर आहे. मग ते व्यापारी असल्यामुळे त्यांनी ऍग्री केलं. हो त्यांना आम्ही हे केलं की आम्ही तुम्हाला दर महिन्याला एक इंजिनियर पण पाठवू, बरोबर, सर्व्हिस द्यायला, एक ॲग्रोनॉमिस्ट पाठवू सर्व्हिस द्यायला, तो मार्गदर्शन करेल, त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शेती करा. बरोबर. आणि मग ते असं केल्यानंतर 12 क्विंटल यील्ड आली एकरी. अच्छा, उत्पादनामध्ये वाढ झाली, भयंकर वाढ झाली ना. जिथे 3 क्विंटलची 12 क्विंटल, बरोबर. बरोबर. मग तिथं आम्ही बीकेयूचे व्हाईस चान्सलर बोलवले, तेव्हा प्रशिक्षण भेट योजना होती गव्हर्नमेंटची, त्यांचे अधिकारी बोलवले, शेतकऱ्यांचा एक खूप मोठा ग्रुप सगळा अरेंज केला. बरोबर आहे. सगळे डीलर्स हे ते सगळं तिथे खूप मोठा कार्यक्रम केला. तो तुम्ही प्रत्यक्ष बघा. हो हो. त्याच्यानंतर लंच पॅकेट त्यांना दिले तिथे शेतामध्ये, आणि ते शेतकरी जेव्हा प्रत्यक्ष बघतात तेव्हा मग त्यांना ते पटतंय. बरोबर आहे. आणि मग तो विषय तिथे प्रचार प्रसार झाला. लोक खूप मोठ्या प्रमाणावर ड्रीपचं काम ठिबकवर सुरू झालं तिथे कापसाला. आणि आता कापूस लावायच्या अगोदर ड्रीप लावतात. अच्छा, धूळ पेरणी करतात ना. बरोबर आहे. धूळ पेरणीच्या वेळेला ड्रीप लावतात. बरोबर आहे. धूळ पेरणी करतात आणि जोपर्यंत दुसरीकडचं कापूस येत नाही तोपर्यंत यांचा कापूस इतका येतो. बरोबर आहे. आणि प्रचंड त्याच्यामध्ये बदल झाला, सक्सेस झालं. त्याच्यानंतर आमची कंपनी मला म्हणे, साहेब तुम्ही आता हैदराबादला जावा. काय म्हणत होते कंपनीवाले? हैदराबादला जा आता, संपलं इथलं तुमचं जे काय कार्यभार होता तो संपला आणि तो यशस्वीरित्या तुम्ही हैदराबादला जा. बरोबर आहे. मग त्यांना म्हटलं बाबा माझ्या मुलांची अजून परीक्षा राहिली, अजय दोन म्हटलं, तर ते म्हणजे तुम्ही असं करा, 8 दिवस हैदराबादला जात जा, 8 दिवस नागपूरला जात जा. बरोबर आहे. मग ते तिकडचं डेव्हलप करा. अच्छा, बरोबर आहे. तर हे जे प्रामुख्याने ठिबक सिंचन, त्याच्यानंतर लिक्विड फर्टिलायझर्स, बरोबर, वॉटर सोल्युबल लिक्विड फर्टिलायझर्स, त्याच्यानंतर जे टिश्यू कल्चरचे प्लांट, सोलर एनर्जीचे छतावरचे, हे सगळं जैनने आणले. अच्छा. आणि सर याच्यामध्ये जे द्रवरूप खत आहे, कारण बरेचसे शेतकरी काय करतात की वरून खत टाकतात पिकांना. काय आहे, 2 गोष्टी आहे. जेव्हा थेंब थेंब पाणी कुठं पडतंय, मुळाशी, हा बरोबर आहे, तिथं चांगला वापसा राहतो, यील्ड वाढते, हा बरोबर. आणि तिथेच तुम्ही जर खत पडलं तुमचं द्रवरूप खत, तर ते प्लांटला मिळते, जिथे मुळाला मिळते. तुम्ही विस्कटून टाकाल, करून टाकाल, इवर तुम्ही कशाने जर पसरून टाकलं तर ते वेस्टेज आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि ते वेस्टेज नुसतं वेस्टेज नाही, तर पुन्हा पावसामध्ये जाऊन ते आणखी पोल्युशन वाढतं ना. बरोबर. वॉटर पोल्युशन हे फक्त तुम्हाला जिथे पाहिजे तिथे मिळतंय. हो हो हो, बरोबर. बरोबर आहे. म्हणून मग त्याची यील्ड वाढते, खर्च कमी येतो, खतं कमी लागतात. बरोबर आहे. आणि सर याच्यामध्ये आपण टिश्यू कल्चर प्लांट, टिश्यू कल्चर ही संकल्पना थोडीशी आम्हाला समजावून सांगा. टिश्यू कल्चर हे पहिल्यांदा जैनने आणले. हा हा हा. त्यांनी काय केलं की इस्रायलशी कोलॅबोरेशन केलं. अच्छा. इथल्या कंपनी बरोबर. आणि केळीची ग्रेंडाईन नावाची जात आणली त्यांनी. अच्छा. टिश्यू कल्चरची. टिश्यू कल्चर म्हणजे काय, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की जे टिश्यू असतात, समजा केळीचं रोप आहे, त्याचे जे पुढचा भाग जो असतो, बरोबर, जिथे ते वाढत असतो तो जास्त ऍक्टिव्ह असतो. मग तिथले ते टिश्यू घेतात. अच्छा. अलग लक्षामध्ये. आणि ते परीक्षा नळीमध्ये त्याला जे काही त्याला पाहिजे असं वातावरण, ते म्हणजे तुमच्या ग्रीन हाऊसेस मध्ये, बरोबर, लॅबोरेटरीमध्ये ते दिलं जातं. आणि त्याला लागणारे द्रव्य, म्हणजे खाण्याची द्रव्य लागणारे, वाढण्यासाठी खत, जे काही गोष्टी लागतात ते दिले देतात. आणि परीक्षा नळीमध्ये ते छोटे रोप वाढवले जातात. मग ते छोटे रोप वाढवलेले मग त्याच्यानंतर ते ग्रीन हाऊस मध्ये, पॉली हाऊस मध्ये, असं वेगवेगळ्या हाऊसेस मध्ये ते 2-3 महिन्याची वाढेपर्यंत. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ते फील्ड मध्ये दिले जातात. हो हो हो. त्याच्यामुळे काय होतं की यील्ड सारखी येते सर्वसाधारणपणे. आता त्यांनी ते ग्रॅनाईट आणली, ती 35-35 किलोचे घड येतात. हो हो हो. इकडच्या बाजूला तुम्हाला खांब राहावं लागतात, तिकडच्या बाजूला खांब राहावं लागतात, वर मोठ्या तारा लावावं लागतात, त्याला घराला सपोर्ट द्यावा लागतो. म्हणजे अशा प्रकारची शेतकऱ्याची त्याच्यामध्ये खूप यील्ड वाढते. बरोबर आहे. हे टिश्यू कल्चर. आता मग जसं केळीचं आहे तसं आता बाकी प्लॅट मध्ये मग हळूहळू सुरू व्हायला. हो बरोबर आहे. जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा होतो. बरोबर आहे. ते पहिल्यांदा जैननी सुरू केलं केळीचं. मग आता बाकी लोक काय काय त्याचे बघून करताय. बरोबर आहे. काही ऊसामध्ये प्रयत्न केलाय, पण ऊसामध्ये थोडी पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे थोडं इकॉनॉमिकली नाही परवडत. बरोबर. कोणी समजा दुसऱ्या पिकावर आणखी करताय,
तर ते जसं जसं सायन्स डेव्हलप होते तसं तसं त्याच्यामध्ये प्रगती होते. आणि ही जैन इरिगेशन कंपनी जी आहे जळगावची, तर ही हिचं किती क्षेत्रफळामध्ये ती विस्तारलेली आहे? त्यांचं खूप मोठं काम आहे, त्यांनी बऱ्याच तिथं वाढवलंय जैन म्हणजे त्यांचा जो कारखाना आहे इकडे आपल्या नाशिक रोडला म्हणजे नदीच्या अलीकडे बांबोरी म्हणून आहे, ते खूप मोठं प्रचंड आहे. त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फार्म बनवलेला आहे. अच्छा. तोही खूप मोठा आणि खूप त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करतात ते. त्याच्याशिवाय त्यांचं फूड प्रोसेसिंग आहे. असं त्यांचे खूप मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. अच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीने जसं एक विद्यापीठ असते, विद्यापीठामध्ये जसं शेतकऱ्यांना तिथं नॉलेज मिळते तसं तिथे गेलेल्या शेतकऱ्यांना नॉलेज मिळते. अच्छा. तर सर बरेच प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, पण आता आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत. तर बाकीचे जे प्रश्नाचे आहेत आपण 5 मिनिटांनंतर आपण विचारणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. तर प्रेक्षक हो, परत आपण आपल्या मुलाखतीमध्ये आपण परत आलेलो आहोत आणि आपण गप्पा करतो आहे सन्माननीय व्यंकटराव दगडूजी काळे, जे नाशिकचे आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहे. तर सर आपल्याला परत एक प्रश्न असा आहे की मला आपण सांगा की जे जैन इरिगेशन कंपनी आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत हे तयार केले जातात, आणि त्याच्यामधले कुठले जे प्रोडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक स्वयंचलित आहेत काही प्रोडक्ट, आणि काही जे प्रोडक्ट आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. जैन जे प्रामुख्यानं त्यांची जी सुरुवात झाली ती पपईच्या चिकापासून. अच्छा. हे पेन बनवायची, ही पहिली त्यांची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. त्याच्या अगोदर त्यांनी ट्रेडिंग केलंय. त्यांच्याकडे गौरदाजी जैन साहेब जे आहेत, भाऊ म्हणतात त्यांना, तर त्यांनी त्याच्या अगोदर 85 एजन्सी घेतले होते वेगवेगळे. अच्छा. म्हणजे तेवढा मोठा मार्केटिंगचा त्यांचा दांडगा एक्सपिरियन्स. रॉकेलनं सुरू केली एजन्सी आणि 85 एजन्सी झाल्या होत्या त्यांच्या. मग त्याच्यानंतर त्यांनी पहिला जे आहे ते पपईच्या चिकापासून पेन बनवलं. अच्छा. त्यानंतर मग ते PVC पाईप मध्ये गेले, PVC पाईप नंतर ड्रिप मध्ये गेले, ड्रिप नंतर ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, टिश्यू कल्चर, त्याच्यानंतर मग फूड प्रोसेसिंग म्हणजे कांद्याचे पावडर बनवणं, आंब्याची पावडर बनवणं. अच्छा. त्याच्यानंतर जे आहे ते केळीची पावडर बनवणं, म्हणजे हे अशा प्रकारचे त्यांचे सगळे ते उद्योग आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे शेतीसाठी लागणारे सगळे शेतीशी निगडीत, सगळे शेतीशी निगडीत ते म्हणजे HDB पाईप असो, PVC पाईप असो, ड्रिप इरिगेशन असो किंवा फूड प्रोसेसिंग असो, हे सगळं टिश्यू सगळ्याशी शेतीशी निगडीत. मी मध्यंतरी काही युट्यूबचे काही व्हिडिओज वगैरे सुद्धा पाहिले होते, त्याच्यामध्ये त्यांची ती उत्पादनं मी पाहिली आहेत काही. तर त्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी काही ऑटोमॅटिक स्वरूपाचे काही सुद्धा शेतीशी असलेले जे इक्विपमेंट्स आहेत, उपकरण वगैरे सांगितलेले. मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळं बरंच ऑटोमॅटिक आहे ना. बरंच ऑटोमॅटिक आहे ते सगळं. बरोबर आहे. त्यामुळे. आणि सर त्याच्यानंतर मला विचारायचं आहे की आपणास खूप छान नॉलेज आहे आणि याच्यामध्ये विशेषतः जैन इरिगेशन कंपनीमध्ये आपला खूप दांडगा अनुभव आहे. 9 वर्ष मी केलं जैन इरिगेशन मध्ये 9 वर्ष कार्य केलं. हो. मग त्याच्यानंतर जैन इरिगेशन सोडलं मी. अच्छा. तर माझा जो प्रश्न असा आहे की आपणाला जे महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांना तुम्ही कुठल्या प्रकारचा संदेश देऊ इच्छिणार आहे की जेणेकरून महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे जे कपाशीचं उत्पादन घेतात, जे ऊसाचं उत्पादन घेतात किंवा जे बागायती पिकं घेतात, तर त्यांना कशा स्वरूपाचा या तुमच्या अनुभवाचा फायदा त्यांना मिळू शकतो, त्याच्यातून तुम्हाला काय त्यांना मार्गदर्शन करता येईल, आणि त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांना. शेतीमध्ये प्रामुख्याने माहिती आहे का की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादन घेतले जातात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आधुनिक शेतीवर भर द्यायला पाहिजे. अच्छा. ट्रेडिशनल शेती करून ती फारसं परवडत नाही. आधुनिक शेती तुम्ही जर केली, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर त्याचा फायदा आहे. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज नाही झाली तर काय, आता मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा विदर्भामध्ये गेलो इथून बदली होऊन नाशिकवरून, तिकडे झोनल मॅनेजर म्हणून विदर्भ, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग,
त्या शेतकऱ्याला विचारलं बा तुमचे किती एकर शेती आहे? 50 एकर आहे बा समजा. कपाशी काय कपाशी घेत आहे? मग साहेब आम्हाला 200 एकर झाली, 200 क्विंटल झाली असं मोठ्या अभिमानाने सांगणार. पण 200 क्विंटल किती एकरामध्ये झाली? 50 एकरामध्ये. म्हणजे यील्ड पर एकर किती आहे? 4 क्विंटल. म्हणजे काहीच नाही ऍव्हरेज काढला तर. ऍव्हरेज त्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणतो आपण. तर प्रोडक्टिव्हिटी जर तुमची वाढली नाही तर त्याचा उपयोग होईल, तुम्हाला परवडत नाही ती शेती. ही महत्वाची गोष्ट. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे लक्ष आणखी घालायला पाहिजे ते वेगवेगळ्या व्हरायटीज, टेक्नॉलॉजीचा यूज, जसं ड्रीप इरिगेशन आहे, बरोबर आहे, किंवा आणखी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आहे, टिश्यू कल्चरचे प्लांट्स आहे, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. उन्नत बियाणे आहेत, बरोबर आहे. आता आपण जर दुसऱ्या देशाच्या शेतीची तुलना केली, समजा चायना आहे, बरोबर आहे, तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त आहे. अच्छा. पर एकर. म्हणून मग आपलं ती शेती फारशी परवडत नाही. एक गोष्ट. त्यानंतर निसर्गाचं बॅलन्स नाही, समतोल व्यवस्थित, बरोबर आहे. तर त्याला तर आपण फारसं काही करू शकत नाही. पण तुम्हाला पिकं घेताना सुद्धा आता कसं आहे, विदर्भामध्ये तुम्हाला क्रॉपिंग चेंज करायला लागेल पॅटर्न. नुसतं कपाशी 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 कपाशी, बरोबर आहे. आणि त्याची यील्ड वाढत नसेल किंवा तुम्ही मग यूज नाही होत ना, तुम्हाला शेती ती परवडत नाही, होत नाही. किंवा तिथे शेतीमध्ये तुमचं समजा संत्रा आहे, बरोबर आहे. संत्र्यामध्ये तुम्ही इंटरक्रॉपिंग घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर संत्र्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. नाही तर काय आहे, किंवा नुसते लावून दिली तर मग ते उपयोग नाही. द्राक्ष शेतकरी कसा सेन्सिटिव्ह आहे, बरोबर आहे, तो शेतामध्ये राहतो, बरोबर आहे. ते पीक इतकं सेन्सिटिव्ह आहे, लहान मुलासारखं सांभाळावं लागतं त्याला. तर तुम्ही जसं शेतीमध्ये जितकं वेळ द्याल चांगल्या प्रकारचा, बरोबर, नवीन टेक्नॉलॉजी आणाल, नवीन उन्नत बियाणं, उन्नत सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला ती शेतीचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल. बरोबर आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढणं हा एक भाग आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे प्रोसेसिंग करणं आणि मार्केटिंग करणं. तर प्रोसेसिंग आणि मार्केटिंग मध्ये आपण खूपच कमी आहे जगाच्या मानानं. बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्याकडे फळाचं जे वेस्टेज आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. प्रोसेसिंग फारच कमी आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न हा त्याला महत्व, याच्यावर थोडं जास्त बोललंच पाहिजे, कारण काय प्रोसेसिंग कडे आपल्याकडे फारसं काम होत नाही. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आपण समजा टोमॅटो आहे, एक 2-4 कंपन्या नाव दिल्यासारख्या, नोगा आहे किंवा किसान आहे, बरोबर. मग ते टोमॅटोचे आपल्याला काय कुठला आयटम दिसतात? टोमॅटो केचप किंवा सॉस दोनच दिसतात. आणि ते किती कंपनी आहे? फारच थोडे कंपनी आहे. मग टोमॅटोची यील्ड वाढली किंवा रेट कमी होते, डाऊन होते, ते शेतकऱ्याला परवडत नाही, मग फेकून द्यायचं. म्हणून जोपर्यंत तुम्ही प्रोसेसिंग वाढवणार नाही, ऍग्रिकल्चरचा सगळ्यात महत्वाचा हा जो विषय आहे की ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही 2 गोष्टीवर लक्ष नाहीये, प्रोसेसिंग आणि मार्केटिंग. बरोबर आहे. सगळेजण काय प्रोडक्शन वाढवण्याकडे बघताय, ही चांगली गोष्ट आहे. प्रोडक्शन वाढवण्यासाठी तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी वापरा, उन्नत बियाणं वापरा, उन्नत व्हरायटीज वापरा, बरोबर. ती एक बाजू झाली. दुसरी सगळ्यात महत्वाची जी बाजू आहे, ते जे तुम्हाला यील्ड आलंय त्या यील्डचा रेट चांगला मिळण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग वर जावं लागेल आणि पुन्हा मार्केटिंग वर पण जावं लागेल. बरोबर आहे. कांदा आला की 10 आला, कधी एखादा रेट मिळते, एखाद्या वेळा नाही मिळत, मग त्याचं प्रोसेसिंग नाही. बरोबर आहे. आता जैनचे त्यांचं जवळ 85,000-80,000 टन काहीतरी कॅपॅसिटीचं त्यांचं कांद्याची पावडर बनवतात. अच्छा. दुसऱ्या देशामध्ये काय आहे की डोळ्यामध्ये पाणी येते, तिकडचे बायका जे आहे ते कांद्यातून डोळ्याचं पाणी येते, ते पावडर वापरू इच्छितात. बरोबर. तर मग इथल्या बायकांना पण ते काय वापरायला हरकत नाही, बरोबर. तर ते हे जर तुम्ही करणार नाहीये प्रोसेसिंग, तर मग ते इम्बॅलन्स होणार ना. जेव्हा सप्लाय वाढते तेव्हा मग रेट कमी होऊन जातात. बरोबर. दुसरी गोष्ट, ते पेरिशेबल असतात, जास्त वेळ टिकत नाहीये. म्हणून तुम्हाला प्रोसेसिंग वर सगळं लक्ष द्यायला, प्रत्येक गोष्टीच्या प्रोसेसिंग मध्ये गेलं पाहिजे. बरोबर आहे. प्रोसेसिंग नाही केलं तुम्ही तर मग तुम्हाला तो प्रॉब्लेम, रेट मिळणार नाही. आणि पुढे मार्केटिंग काय भगवान भरोसे, म्हणजे आपण सगळं व्यापारावरच करतो ना. बरोबर आहे. माझं तर म्हणणं आहे किंवा मार्केटिंगच्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत. संस्था उभ्या कशा आहे? आता समजा फॉर एक्झाम्पल द्राक्ष, महाराष्ट्रामध्ये द्राक्ष बागायतदार संघ आहे, खूप मोठा संघ आहे. आपल्या नाशिकमध्ये जवळजवळ
ओझरला त्यांचं मोठं हे सेंटर आहे, त्यांचे हजारो मेंबर्स असतील. नाशिकमध्ये जवळजवळ 1.25 लाख एकर तरी द्राक्ष असेल. अच्छा. किमान 25,000 तरी शेतकरी हो हो द्राक्ष करतात समजा, असं गरीब धरलं. आता मी माझी थोडी जी आकडेवारी आहे ती जुनी आहे, कारण मी इथे जेव्हा होतो तेव्हाची, आता माझा इथला टच संपलेला आहे. बरोबर आहे. तर 25,000 शेतकरी इथे समजा, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचे 1 लाख शेतकरी धरले. अच्छा. संघ आहे, नाशिकला आहे, पुण्याला आहे, सांगलीला आहे. बरोबर आहे. मग ते संघाला ते कशासाठी संघ येतो, ते द्राक्षाची तुम्हाला छाटणी कशी करावी, बरोबर, ते सगळ्या गोष्टी त्यांचे लेक्चर्स घेतात. ते खूप चांगलं हे मार्गदर्शन होतं त्याच्यामध्ये. बरोबर. खूप दिवस चर्चा पण होतात. पण ते प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी आहे. मार्केटिंगसाठी काय, बरोबर आहे. मार्केटिंगसाठी व्यापारी येतात दुसरीकडून, इथे 2-3 ठिकाणी थांबतात नाशिक जिल्ह्यामध्ये, तिकडे सांगलीमध्ये, पुण्यामध्ये. मग तिथे सौदे करतात, काही थोडे बहुत पैसे देतात, मग माल घेऊन जातात, पुन्हा सापडत नाही, मग पुन्हा पोलीस केस करा, ही गोष्ट. बरोबर. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की तो जो द्राक्ष बागायतदार संघ आहे, माझं तर असं म्हणणं आहे की त्या संघाचे समजा 25-30 हजार मेंबर आहेत ना, त्याला एक कंपनी फॉर्म करा. हो हो. व महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ कंपनी, बरोबर, ती कंपनी फॉर्म करा. त्या कंपनीमध्ये तुम्ही एक्झिक्युटिव्ह ठेवा मार्केटिंगचे, बरोबर आहे. त्याला एक ऑर्गनायझेशनचं स्वरूप द्या. बरोबर आहे. आणि ती जी ऑर्गनायझेशनचे स्वरूप जे त्यांच्या ब्रँचेस आहे, मग ते त्यांनी ऑफिस उघडायचे दिल्ली मार्केटमध्ये, बॉम्बेच्या मार्केटमध्ये, सगळ्या मार्केटमध्ये, सगळ्या म्हणजे जेवढं तिथे विकले जातात तिथे मार्केट तुम्ही उभे करा. तिथे मार्केटिंग करा, तिथे डीलर्स अपॉइंट करा किंवा करा. त्याने पैसे इथे सेंटरला पाठवायचे, म्हणजे नाशिक सेंटर, पुणे सेंटर, आणि शेतकऱ्यांचं पेमेंट इथून करायचं त्यांनी. बरोबर. हा एक भाग झाला. दुसरा, द्राक्षावर प्रोसेसिंग, बेदाणा बनवणे, बरोबर आहे. तर ते आता आपण म्हणजे त्याला काय आपण क्रूड पद्धतीने बनवतो बेदाणा, तसं टेक्नॉलॉजी वापरून काही नाही ते, बरोबर. तर त्याच्यामध्ये सोफिस्टिकेशन आणलं पाहिजे, टेक्नॉलॉजी आणून. त्याच्यानंतर वायनरी आहे. आता वायनरी समजा यांनी आपले सामंत आहेत, बरोबर, तुला तरी तिला चांगलं फॉर्म दिला, म्हणजे तिला पब्लिक लिमिटेड कंपनी केली. पब्लिक लिमिटेड कंपनी करून मोठ्या प्रमाणावर शेअर्स काढले, बरोबर आहे. 19-20 करोडचं त्यांचं शेअर कॅपिटल आहे. कंपनीच्या आजच्या भावानं जर म्हणलं तर 5,000 करोडचं मार्केट कॅपिटलेशन आहे. बापरे. तर जोपर्यंत तुम्ही अशा कंपन्या इथं आहेत वायनरी, काही 15, 20, 25 वायनरी असतील, ते छोटे छोटे आहेत, मग त्यांनी क्लब व्हायला पाहिजे, बरोबर आहे. किंवा मग त्यांनी 2-4 तरी कंपन्या फॉर्म करायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर, आणि म्हणजे मग ते त्याला काही स्वरूप येईल लिमिटेड कंपनीचं. त्याला कॅपिटल उभी राहू शकते शेअर मार्केट काढलं तर, आणि तुमच्या कंपनीला चांगलं मार्केटिंग करू शकाल तुम्ही. कारण ते काय हायली सोफिस्टिकेटेड मार्केटिंग आहे. वायनरीचं मार्केटिंग म्हणजे हायली सोफिस्टिकेटेड आहे, म्हणजे 5 स्टार हॉटेल, मग फॉरेनचे करणं, ते करणं, मग ते छोटे छोटे कंपन्या शक्य होत नाही. तर म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश किंवा तुम्हाला ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मध्ये तुम्हाला प्रोसेसिंग मध्ये गेलं आणि मार्केटिंगच्या साठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली, तर तुमचं शेतकऱ्याचं थोडंसं काही बदलू शकेल चित्र. बरोबर आहे. नाही तर मग काय होतंय, किंवा शेतकऱ्याचं प्रोड्यूस आलं, सप्लाय वाढला, रेट डाऊन, बरोबर आहे, आणि मग पुन्हा प्रॉब्लेम्स. तर हा शेतीमधला सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि आज नाही, हा अनंत काळापासून आहे. बरोबर आहे. तर सर, मला महात्मा ज्योतिबा फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड पुस्तक वाचा, त्या काळची शेतकऱ्यांची परिस्थिती बघा. ते कितीतरी वर्षांपासून हे चालत आलंय. बरोबर आहे. जोपर्यंत प्रोसेसिंग मध्ये जाणार नाही आपण मोठ्या प्रमाणावर, आपल्या फळ आणि त्याच्यानंतर जे भाजीपाला यांचं हार्डली प्रोसेसिंग 10-15% पण नाहीये. बरोबर आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, केळीचं जैन इरिगेशननं जळगावला युनिट बनवलं, ते पावडर बनवतात केळीची, फॉरेनमध्ये पाठवतात, लहान मुलांच्या दुधामध्ये ते पावडर वापरली जाते. बरोबर आहे. आता तुम्ही नांदेड आणि परभणी हे 2 केळीचे खूप मोठे सेंटर आहे. अच्छा. म्हणजे नेक्स्ट टू जळगावला भारताचे 16% केळी होते. अच्छा. आणि नांदेड परभणीमध्ये त्यांच्या सुद्धा जाती, आळापुरी वगैरे वगैरे. मग आता तिथले जे केळीचे शेतकरी ते काय, मार्केटिंगचा प्रॉब्लेम, प्रोसेसिंग नाही. तर हे प्रॉब्लेम्स आहे. संत्रा प्रोसेसिंग होत नाहीये. बरोबर आहे.
मग ते नागपूरवाले संत्र्याला काय भाव मिळाला नाही म्हणणार. जोपर्यंत तुमचं त्याच्यामध्ये प्रोसेसिंग नाही करत तुम्ही आणि मार्केटिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करत नाही, बरोबर, तोपर्यंत हे प्रॉब्लेम राहणार, बरोबर, सिव्हिअर राहणार. आता गव्हर्नमेंटनं फार्मर प्रोड्युसर ग्रुप्स केलेत, बरोबर, पण ते कोणते ग्रुप आहे? फार्मर प्रोड्युसर्स, म्हणजे उत्पादक ग्रुप झाले, पण त्याला पुढे मार्केटिंग जोडले का? नाही. माझं म्हणणं फार्मर प्रोड्युसर आणि मार्केटिंग ग्रुप्स पाहिजे. बरोबर आहे. तर मार्केटिंग ही खूप मोठी आहे. मग आपण काय म्हणायचं, ते बिचोलियांनी खाल्लंय. बिचोलियाशिवाय तुम्ही कसं विकू शकणार? बरोबर आहे. बिचोलियाचा रोल तुम्ही करा काही अंशी, सगळं तर होणार नाहीये, पण काही अंशी तुम्हाला मेजर रोल प्ले करावा लागेल. आता इथे चांगले उदाहरण ते पोरण केले, ते सह्याद्री फार्म्स, त्यांनी बरेच शेतकरी जमवले, चांगल्या प्रकारचे काम करते. अशा बऱ्याचशा संस्था व्हायला पाहिजे. बरोबर आहे. इकडे मी जेव्हा सांगलीला होतो तेव्हा गणपतराव देशमुख आणि तिथे एक मोठा संघ केला सांगोल्याला डाळिंबाचा, बरोबर आहे, पंढरी प्रसाद, त्यानंतर प्रभाकर चांद यांनी तिथे एक संघ केला, एकच तिथे बाबूराव गायकवाड, असे 3-4 संघ झाले. मग ते संघ काय करतात की ते शेतकऱ्यांचे प्रोड्यूस घेतात, त्यांनी मार्केटिंगची व्यवस्था केली, तिकडे त्यांची माणसं तिथे आपण केले, डीलर केले, ते इकडे पेमेंट पाठवतात, इथे शेतकऱ्यांना पेमेंट देतात. अच्छा. आणि बीएससी ऍग्रिकल्चर पोरं ठेवून ते त्यांना मार्गदर्शन पण करतात प्रोडक्शनचं. बरोबर. म्हणजे अशा संस्था जर उभ्या राहिल्या तर मग ते शेतीला काहीतरी बरं देऊ शकते. नाही तर मग काय होतं की रेट मिळत नाही. बरोबर आहे. सर, माझा तोच प्रश्न आहे की शेतकऱ्यांची अशी ओरड राहते की आमच्या पिकाला म्हणजे भाव मिळत नाही, आणि आपल्या जगाच्या पाठीवर शेतकरी हा असा वर्ग आहे की त्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही आहे. तर शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत म्हणतलं याच्यातला राजकीय भाग सोडून द्या. मी काय राजकीय गोष्टीचं बोलायचं माझं हे नाही, माझं ते क्षेत्र पण नाही. माझ्या म्हणण्याचा एक व्यापाराचा जो विषय आहे ना, इंडस्ट्री, व्यापार, बिझनेस आणि मार्केटिंग, ह्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं जॉईंटली तर तुम्हाला त्याचा मार्ग निघू शकतो, नाही तर कसं निघेल? बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही प्रोसेसिंग नाही करणार, जोपर्यंत तुम्ही मार्केटिंगची व्यवस्था नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला असलेल्या यंत्रणेवर उभं राहावं लागेल, म्हणजे अवलंबून राहावं लागेल. बरोबर आहे. असलेली कोणी यंत्रणा, उद्या समजा तुम्ही जरी मार्केटिंगचे म्हणजे काय म्हणू आपण त्याला, व्यापारी झाला, बरोबर आहे, तर तुम्ही तसंच करणार ना. हो. तुम्ही काही मार्केटच्या विरुद्ध दिशेने तुम्ही काम नाही करू शकत. नाही. म्हणून ह्या मोठ्या ऑर्गनायझेशन जर झाल्या तर मग त्या ऑर्गनायझेशनच्या ह्याच्यामुळे सगळा फरक पडेल असं म्हणत नाही मी. बरोबर आहे. पण काही अंशी बऱ्याच अंशी फरक पडेल. हो. बरोबर. म्हणजे तुम्ही आता समजा द्राक्ष प्रोसेसिंग केलं, द्राक्ष बेदाणा केला, द्राक्षाचे यांच्यासारखे सामानसारख्या फॅक्टरीज केल्या, बरोबर, तर मग ते द्राक्षाला थोडेसे रेट चांगले मिळू शकतील, पैसे लोकांना तिथे मिळू शकतील. बरोबर आहे. बरोबर. त्यांचे ते नवीन व्हरायटीज आणतात, त्याच्याप्रमाणे मग काही रिसर्च डेव्हलपमेंटचं काही ऍडव्हान्टेज मिळेल. तसंच मग कुठल्याही पिकात घ्या, टोमॅटो घ्या, कांदा घ्या, मसाले घ्या. अहो आता मला सांगा, तुम्ही बायका लसण आणि अद्रक पेस्ट घेता का नाही घेता? घेतात ना. कुणाचं घेतात? कोणत्या कंपनीने घेतात? शेंजांची चटणी मिळते. मग हे आपलं मार्केटिंगच्या लोकांनी ते लक्ष घ्यायला लागेल ना त्याच्यामध्ये. बरोबर. जर असं नाही केलं तर कसं होईल? आता तुम्हाला सांगतो, मला जे काय सुचतं ते, विदर्भामध्ये आपण कितीतरी वर्षापासून संत्रा घेतोय, त्याच्या प्रोसेसिंग मध्ये दुसरी एक अडचण काय आहे की जर समजा प्रोसेसिंग करायला लागलं ना, शेवटी त्याची कडवट टेस्ट येते. अच्छा. तुम्ही जेव्हा संत्रा खाता, आंबट शेवटी कडवट टेस्ट आहे किंचित, तर ती पण त्याच्यामध्ये अडचण आहे. तर तुम्ही पंजाबचा किन्नू लावा, बरं, त्याच्यामध्ये ज्यूस पण जास्त आहे. अच्छा, ठीक आहे. वेदरचा तुम्ही थोडा अभ्यास करा, मी काही वेदरचा एक्सपर्ट नाहीये, पण तो एक प्रयत्न करून बघा ना. बरोबर आहे. किन्नूच्या मध्ये त्या ज्यूसची जास्त येतो ज्यूस, एक गोष्ट, आणि त्याच्यामध्ये कडवट टेस्ट येत नाही. बरोबर आहे. कडवट काय ते मी सांगू का? म्हणजे मधलं जे पांढरं जे साल असतं ना संत्र्याच्या मधलं, वरच्या सालाने नाही होत ते कडवट. अच्छा. ते मधलं जे पांढरं साल आहे ते ठीक आहे, ते नॅचरल आहे, त्यामुळे ते कडू होतं. नाही ते काढलं तर मग नाही, ते नैसर्गिक आहे, त्याला ते आपण त्या व्हरायटीला चेंज करू शकत. पण किन्नू जर तुम्ही इथं आणून काही ट्राय करून बघितला तर ते तुम्हाला अजून प्रोसेसिंगला सोपं होईल. किंवा मला सांगा, विदर्भामध्ये आहे का प्रोसेसिंगची अशी व्यवस्था? नाही. गव्हर्नमेंटने एक युनिट सुरू केलं होतं कुठे, मला वाटतं ते अमरावतीच्या जवळपास कुठेतरी, याचं कोऑपरेटिव्ह, म्हणजे सध्या ते बडनेरा दुर्गापूरचं कृषी विज्ञान केंद्र आहे, कुणी केले तिथे सुद्धा फूड प्रोसेसिंग
युनिट आहे. आपण ते असं काही मोठ्या प्रमाणात काही जाणवत नाही. बरोबर आहे. आता ते समजा रामदेव बाबा आला तिथे, आता काय करतात ते, म्हणजे जोपर्यंत तुमचे मोठे ग्रुप येणार नाही, बरोबर आहे, किंवा तुमचे शेतकऱ्यांचे ग्रुप्स करा मोठे. मी जसं सांगितलं ना, समजा आता द्राक्ष बागायतदाराचा संघ आता म्हणतो मी, त्याची कंपनी बनवा. महा मँगोवाल्याची कंपनी बनवा, संत्र्यावाल्याची कंपनी बनवा, बरोबर आहे. त्याच्यानंतर केळीवाल्यांची कंपनी बनवा, म्हणजे मार्केटिंगसाठी, मार्केटिंग किंवा प्रोसेसिंग ह्या दोन्ही गोष्टीसाठी. बरोबर आहे. म्हणजे मग तुम्हाला कमीत कमी 40-50%, 30-40% तरी तुमचं प्रोड्यूस जे आहे ते या कंपन्या मार्केटमध्ये विकेल, तर मग तुम्हाला बाकीच्याला थोडं रेटला फायदा होईल. बरोबर आहे. असं मत आहे माझं. हो. बरं सर, आपला एक कमर्शियल ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या ब्रेकचा वेळ झालेला आहे. त्याच्यानंतर अधिक 5 मिनिटांनंतर प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. तर आपला जो प्रश्न चालू होता की आपणास 2 पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये एक आस्था दीप संमेलन 2025 यांचा 11 जानेवारी 2025 ला विशेष शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आपणास गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि तसेच आपणास शून्यातून प्रेसिडेंट या पुस्तकाच्या लिखाणाकरिता म्हणजेच आपल्या साहित्याला गौरव प्रतिष्ठानचा नाशिकचा निळूभाऊ फुले वाङ्मय साहित्य पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. हे जे 2 पुरस्कार आपणास प्राप्त झालेले आहेत, तर हे पुरस्कार मिळाल्यानंतर आपणास किती आनंद झाला आणि हे 2 पुरस्कार आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आपणास वाटतात? आता हे अमरावतीचं जे आहे ते आस्था एज्युकेशन सोसायटी आहे, अतिशय चांगली सोसायटी ते. आणि तिथे मुलांना ते म्हणजे आहे ते पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी तयार करतात. त्यानंतर खूप चांगलं एज्युकेशनचं त्यांचं हे आहे. आणि मग त्या संस्थेला माझं पुस्तक जे आहे तिथे प्रकाश नागपूरकर साहेब म्हणून आहेत. अच्छा. ते सुपरिटेंडेंट इंजिनियर होते, तर त्यांना पुस्तक ते वाचायला मिळालं. मग त्यांनी त्यांचे बरेच ओळखीचे त्यांना पाठवले. माझ्याकडून 10 पुस्तकं 2 वेळेला घेतले त्यांनी. अच्छा. आणि ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना पाठवले. ते सगळ्यांच्याकडून ते अप्रिशिएशन आलं ते नाही. आणि मग त्यांनी ते पुस्तक वाचल्यावर त्यांना ते शेतीमधलं काम केलेलं सामाजिक काम त्याच्यामध्ये त्यांना दिसते, म्हणून मग त्यांनी मला ते सत्कार करून तो अवॉर्ड दिला. त्याच्यानंतर हा इथला दुसरा जो आहे ते दोन्ही ऍक्च्युअली एकाच दिवशी आले. अच्छा. पण अमरावतीचं माझं मी रिझर्वेशन, त्यांनी मला एसीचं रिझर्वेशन करून ठेवलं होतं जाण्या येण्याचं, बरोबर आहे. ते अगोदर ठरलं होतं की अमरावती, आणि मग हा इथले डिक्लेअर झाला, हा साहित्यिकचा बी डिक्लेअर झाला इथला नाशिकचा. मग आता इथे कोणी अटेंड करायला, म्हणून मग मी सांगितलं बघ तू इथला अटेंड कर, मी तिकडे जातो अमरावतीचा. आणि निश्चितच आनंद झाला, कारण आनंद याच्यासाठी आहे किंवा आपण जे लिहिलंय किंवा आपण जे मांडलं लोकांच्या समोर, त्यांना थोडीशी त्यांना लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. आपण जरी साहित्यिक नसलो तरी ते साहित्य फॉर्म मध्ये त्यांना आवडलं लोकांना, त्याच्यामुळे मग आनंद होणं साहजिक आहे. बरोबर आहे. तर आपणाला शेअर मार्केटचं सुद्धा सुंदर नॉलेज आहे, आपण सांगितलंच आहे. आणि आपण बरेचसे विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही त्याचं मार्गदर्शन सुद्धा करत राहता. आणि आपल्या या नॉलेजचा फायदा जवळपास बरेचसे विद्यार्थ्यांना मिळून शेअर मार्केटमध्ये जवळपास आपले जे 200 विद्यार्थी जे आहेत शेअर मार्केटमध्ये काम करतायत. तर एवढं सुंदर जे नॉलेज आहे शेअर मार्केटचं, तर आपण कशा पद्धतीनं तुम्ही मिळवलेलं आहे? ऍक्च्युअली काय आहे की 1900 मी बेसिकली MBA, बरोबर आहे. MBA असल्यामुळे थोडं तो विषयाचे नॉलेज असते, नाही असं नाही. आम्हाला फायनान्स विषय असतो, बरोबर आहे. मार्केटिंग मध्ये आपण असल्यामुळे एवढ्या कंपनीमध्ये काम केलं तर आपल्याला त्याचं म्हणजे अकाउंट्सचं माहिती असतं, ते मार्केटची माहिती असते, कंपन्यांच्या बद्दलची माहिती असते. हे बरंचसं बेसिक नॉलेज ज्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणून ते बऱ्याचपैकी असतं. 1992 जेव्हा मी इथे जैनमध्ये लागलो, म्हणजे 1989 मी जैनमध्ये लागलो, पण त्यांचा 1900 मला वाटतं 88 ला एक इश्यू आला होता पहिला IPO. मग तो त्याच्यानंतर मग मी जेव्हा 92 ला नाशिक सांगलीला होतो तेव्हा त्यांचा राईट इश्यू आला जैनचा. हो, मग थोडंफार सांगितलं आपण, त्याचा उल्लेख केला. राईट इश्यू आल्यावर ते आम्हाला एम्प्लॉई स्टॉक म्हणून मिळालाय, आम्ही घेतले. मग तेव्हापासून मी ते अभ्यास सुरू केला. अच्छा. म्हणजे शेअर मार्केटचा. मी सगळे ते बॅलन्स शीट वाचायचो, प्रॉस्पेक्ट वाचायचो. अच्छा. पण त्यावेळेला काय होतं की
ऍक्च्युली फिजिकल डिलिव्हरी असायची. म्हणजे शेअर तुम्हाला आपल्याकडे घ्यायची, ते पुन्हा डीलर ब्रोकरकडे जायचं, ते विकायचे म्हणलं तर मग ते त्यांच्याकडे द्यायचे, मग 15-15 दिवस महिना त्याचं पेमेंट येत नसायचं. असं ते तेव्हा खूप म्हणजे वर्किंग एवढं सोफिस्टिकेटेड नव्हतं त्या 92ला. बरोबर आहे. त्याच वेळेला नेमकं ते हर्षद मेहता स्कॅम झाला होता. पण ते मी माझा अभ्यास त्याचा चालू ठेवला. बरोबर आहे. म्हणजे वाचत राहिलो, करत राहिलो, थोडे थोडे शेअर घेत राहिलो. आपलं जेवढं कुवत कमी होती तेव्हा थोडे थोडे घेत राहिलो. मग आमच्या घर बांधकामाच्या वेळेला थोडेसे विकल्यामुळे ते, पण मी माझा अभ्यास कंटिन्युअस ठेवला. आणि मग मी जेव्हा तिथून रिटायरमेंट व्हायचं, जेव्हा मी विचार केला हैदराबादवरून, त्याच्या अगोदर मी माझ्या जिंकण्याच्या जेव्हा संपल्या, म्हणजे 2009ला माझ्या मुली 8ला मुलीचं लग्न केलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मोठा मुलगा माझा सर्व्हिसला लागला होता, लहान मुलगा आर्किटेक्चर शेवट होतं. मग थोडं परिस्थिती रिस्पॉन्सिबिलिटी फारशा नव्हत्या, घर बांधून झालेलं होतं तेव्हा. मग मी विचार केला बा थोडं आणखी आपण घेऊ. मग तिथून मी ते पुन्हा इंटरनेट आलं. इंटरनेट आल्यावर आणखी अभ्यास वाढला. तर मी माझा असा अभ्यास मी करत राहिलो. म्हणजे जवळजवळ आता 32-33 वर्ष झाले असेल मी त्या विषयात. मग ते करताना माझ्या मनामध्ये नेहमी हे राहिलं की बा आपण काही श्रीमंत नाहीये, आपण लोकांना काही दान बी नामक तो काय फार मोठं काय करू शकत नाही फारसं. तर मग काय किंवा लोकांना नॉलेज देणं हे फार मोठं दान आहे. बरोबर आहे. म्हणून मग आपण जे आहे ते आपण लोकांना शिकवत राहू फ्री ऑफ कॉस्ट. कुणाकडे आपल्याला पैसे घ्यायचं नाही, काय. बरोबर आहे. आपल्याला जे नॉलेज आहे ते आपण शिकवत राहू. मग ते लहान मुलाला शिकवू, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना शिकवू. बरोबर आहे. असं करत मी शिकवत राहिलो, इथपर्यंत शिकवत राहिलो की माझ्या दोन्ही नातू, जो आता माझा एक मुलीचा मुलगा आहे तो 6th स्टँडर्डमध्ये, मोठ्या मुलाचा मुलगा आहे तो 4th स्टँडर्डमध्ये. तर त्या दोघांना सुद्धा मी माझ्या पब्लिकेशनच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तिने 5-5 मिनिटं भाषण केले इंग्रजीमध्ये. म्हणजे इथपर्यंत मी त्याचं नॉलेज आहे तर सिम्प्लिफाय केलं. लहान मुलांच्या दृष्टीने त्याचं लेसन कसं बनवायचं असं करत करत मी त्यांना शिकवत राहिलो. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना फ्री शिकवतो. बरोबर आहे. आपल्याला काही कोणाकडे पैशाचे काही हे नाही. बरोबर आहे. आणि आपण काही ऍडवाइज करत नाही किंवा असं नाही, आपलं त्यांना बेसिक सगळं शिकवतो मी. आणि आपलं थोडं माझं स्वतःचं थोडं बहुत करतो असं. सर, आपल्या प्रश्नांची अतिशय सुंदर पद्धतीने उत्तरं देत आहेत. पण प्रेक्षक हो, आपला वेळ झाला आहे एका कमर्शियल ब्रेकचा. त्यानंतर आपण 5 मिनिटांनंतर कमर्शियल ब्रेक नंतर आपण परत पुन्हा भेटूया. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. तर सर, आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की आपण मूळचे चिंचोली माळी, तालुका केज आणि जिल्हा बीड या गावचे. तर आपण इथे नाशिकला, कारण तुम्ही प्रॉपर तिथली आहे, इथे नाशिकला कसे काय तुम्ही स्थायिक झालात? कारण कुठलं आहे त्याचं? असं आहे किंवा ठीक आहे, मी त्या चिंचोली गावचा आहे, तिथून मी मॅट्रिक, कारण तुम्ही बीड जिल्ह्याचे आहे आणि तुम्ही नाशिकला इथे आले आहे. तिथून मी बाहेर पडलो मॅट्रिकला. जालन्याला एज्युकेशन झालं, औरंगाबादला एज्युकेशन MBA झालं. मग नंतर मी कंपनीमध्ये लागलो. माझी पहिली अपॉइंटमेंट आहे ती औरंगाबादला. त्याच्यानंतर मग माझी नांदेडला बदली झाली टेक्सकॉम मध्ये. मग टेक्सकॉम सोडल्यानंतर मी पुन्हा अकोल्याला जॉईन केलं. बरोबर आहे. अकोल्याला जॉईन केल्यानंतर पुन्हा मद्रासला, CRM मध्ये, पुन्हा औरंगाबाद. मग पुन्हा मी जेव्हा जैन जॉईन केलं, बरोबर आहे, आता माझी फर्स्ट अपॉइंटमेंट जैन मध्ये त्यांनी मला नाशिकला रिजनल मॅनेजर म्हणून दिलं. मग मी नाशिकला इथं 3-3.5 वर्ष मला वाटतं रिजनल मॅनेजर होतो. मग त्याला मला मी नाशिकचं सगळं बघितलं. बघ, इथे पाण्याची व्यवस्था आहे, बरोबर आहे, पाऊस व्यवस्थित पडतो, गोदावरी आहे, हवामान इथलं प्लीजंट आहे, बरोबर, आणि मुंबई जवळ आहे, पुणे जवळ आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टीचा विचार केला. आणि हे खूप म्हणजे इथली शेती जी खूप प्रगत आहे, द्राक्षबाग, त्याच्यानंतर भाजीपाला, त्याच्यानंतर डाळिंब, म्हणजे इथले जे शेतकरी खूप प्रगत आहेत. माझं तर असं मत आहे की इथले शेतकरी जे आहे ना ते कमी पॉलिटिक्सवाले, पॉलिटिक्स मध्ये जास्त इन्व्हॉल्व नाही. कारण द्राक्ष शेती अशी आहे की त्यांना शेतीमध्ये जास्त राहावं लागतं, जास्त लक्ष द्यावं लागतं, म्हणून ते पॉलिटिक्स मध्ये सुद्धा फार कमी इथले लोक. जसं ऊसवाले खूप पॉलिटिक्स मध्ये, तसं नाशिकचं नाहीये. बरोबर आहे. तर मग हे सगळ्या दृष्टीने मला हे शहर ठीक वाटलं.
नाशिकला अपॉइंटमेंट झाल्याबरोबर नव्हे. अच्छा. नाशिकला अपॉइंटमेंट झाल्यानंतर मग पुन्हा माझी सांगलीला बदली झाली, तिथून नागपूरला बदली झाली, बरोबर. तिथून हैदराबादला त्यांनी मला तिकडचे काही स्टेट दिले, बरोबर. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग जेव्हा नागपूरहून पुन्हा माझी बदली ती हैदराबादला करत होती जैन इरिगेशन त्यांच्या याच्यासाठी, तर मग तिथे काय प्रॉब्लेम आला की माझी मुलं 7वी 8वीत होते. मला ते प्रमोशन देत होते तिकडचं आंध्र प्रदेश हैदराबादला. मी काही दिवस 6 महिने जाऊन येऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. पण मग मी जेव्हा तिथे शाळेचा तपास केला तेव्हा ते त्यांना 3rd लँग्वेज तेलुगू घ्यायला पाहिजे. अच्छा. आणि मग आता 7वी 8वीच्या मुलांना शक्य नाहीये, लहानपणापासून असलं तर शक्य होतं. म्हणून मग मी त्यांना सांगितलं होतं तर मी काही जाऊ शकत नाही की ही अडचणी माझ्या शाळेची. मग ते म्हणे ठीक आहे. मग ते आता हे बदल्यामुळे मग पुन्हा मुलांच्या शाळेत प्रॉब्लेम हे आला होता. आता कुठेतरी एकदा स्थायिक व्हायला पाहिजे आपण, असा विचार जेव्हा आला मनामध्ये, मग तेव्हा मला हे सगळ्यात बेस्ट प्लेस वाटलं. बरोबर. त्याची 4 कारणं. अच्छा. पाऊस पाणी चांगलं पडतंय, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, वेदर इज व्हेरी प्लीझंट, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई पुणे जवळ आहे. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं शेती प्रगत भाग आहे, बरोबर. आणि इथे मी रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं तर माझे सगळ्या ओळखी, म्हणजे मी बरेचसे डीलर सगळे केलेले इथले. समजा मागे पुढे भविष्यात आपण काही केलं बिझनेस तर आपल्याला इथे चांगलं करता येईल, ही त्याच्या मागची भावना होती. आणि म्हणून मग नाशिकला स्थायिक व्हायचं ठरवलं. अच्छा. तर सर आपले कारण तुम्ही टेक्सटाईल कंपन्यांमध्ये वर्किंग केलं आहे, त्याच्यानंतर जैन इरिगेशन कंपनीमध्ये वर्किंग केलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही हैदराबादला अग्रगण्य कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होता. तर आता तुम्ही तुमचं जे एज आहे सध्या रिटायरमेंट तुम्ही घेतलेलं आहे, पण आता तुम्हाला या वयात आता तुमचं जे फ्युचर प्लॅनिंग आहे याच्या पुढचं आता तुम्हाला काय करायचं आहे? ऍक्च्युली तसं मी ओव्हरऑल 10 कंपन्यांमध्ये काम केलंय. अच्छा. 10 पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत, बरोबर आहे. 10 कंपन्यांच्या मालकाशी माझा डायरेक्ट संपर्क आलेला आहे. अच्छा. कशासाठी? मार्केटिंगचं मेन असल्यामुळे, बरोबर आहे. अगदी मला मुकेश अंबानीशी सुद्धा शेक हँड करायचा चान्स मिळाला. अच्छा. मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, मी जेव्हा पॉलिसील म्हणून ज्या कंपनी आहे ते अरुणजी गोयल म्हणून त्यांची, तर ते त्यांचे खूप मोठे संपर्क आहे. पण त्यांच्या मुलाच्या लग्नाला आम्ही गेलो होतो आणि मग ते मुकेश अंबानीची पूर्ण फॅमिली आली होती. ते त्यांचे मिसेस कुकिलाबेन मॅडम, त्यांचे मदर, हे सगळे आले होते. तसेच बिर्लाचे पण कुमार मंगलम बिर्ला, त्यांचे मिसेस, ते सगळे आले होते. मग तिथे आमच्या त्यांनी ओळख करायला चान्स मिळाला. म्हणजे एवढ्या सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज बरोबर आहे, सगळ्यांशी संपर्क आला. तर ही चांगली प्लीजिंगची बात होती. आता मग त्याच्यानंतर भविष्याच्या प्लॅनचं काय, आता मी पहिली गोष्ट तर रिटायर झालो, 75 झालं माझं आता, बरोबर आहे. तर माझं आता एक पुढे माझं असं प्लॅनिंग आहे की मी शेअर मार्केटचं लोकांना शिकवत राहील फ्री ऑफ कॉस्ट, बरोबर आहे, लहान मुलांना यांना त्यांना. आणि आता मी हे जे माझं पुस्तक आहे 0-3%, तर मी याचं इंग्रजी व्हर्जन करतोय. अच्छा. ऑलरेडी मी त्या कामावर आहे. माझे आता 300 पेजेस पैकी 100 पेजेस ट्रान्सलेशन झालेले. अच्छा. या महिन्याच्या एंड पर्यंत आणखी 100 पेजेस होतील. त्याच्या पुढच्या महिन्याला म्हणजे मे एंडला 300 पेजेस ट्रान्सलेशन होईल. अच्छा. मग त्याच्यानंतर मी एक पब्लिशर पुण्याला फिक्स केलाय, त्याच्याकडे प्रिंटिंग करून ते पब्लिश करणार. अच्छा. आणि त्याचा उद्देश माझा असा आहे की मी साऊथ मध्ये सगळ्या स्टेटमध्ये बरेच माझे परिचित आहेत, बरोबर आहे, त्यांना काही मराठी येत नाहीये, बरोबर आहे. म्हणून मग हे इंग्रजी व्हर्जन जर झालं तर आपल्याला त्या साऊथच्या लोकांना त्यांना पण वाचायला मिळेल, बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा इंग्लिश व्हर्जन झालं तर मग कुठल्या लोकांना, इंग्लिश ग्लोबल लँग्वेज आहे, ग्लोबल लँग्वेज आहे, बरोबर आहे. म्हणून सगळीकडे प्रसार होईल त्या गोष्टी. ते एक माझं म्हणजे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होईल. 2-4-5 महिन्यामध्ये ते कम्प्लीट होणार आहे. अच्छा. आता एक आणखी एक विषय माझ्या डोक्यामध्ये आहे, तो होईल का नाही सांगता येत नाही, तो फार अतिशय डिफिकल्ट विषय आहे. अच्छा. कारण ते आपण त्या याच्यामध्ये काही जमेल का नाही सांगता येत नाही मला. तर माझी अशी इच्छा आहे किंवा माझ्या ह्या पुस्तकावर कोणीतरी सिनेमा बनवा. अच्छा. त्या दृष्टीने मी बऱ्याचशा संपर्क करायचा प्रयत्न करतोय, डायरेक्टर, प्रोड्युसर, अमुक तमुक. पण ते खूप डिफिकल्ट दिसतंय ते, कारण त्याला फायनान्स कोण करणार, मग बाकीच्या गोष्टी पुन्हा सगळ्या डायरेक्टर अमुक तमुक, ते आणि ते क्षेत्र खूप वेगळं आहे, बरोबर आहे, खूपच वेगळं आहे ते. त्यामुळे ते होईल का नाही डाऊटफुल आहे. पण मी पहिल्यापासून जे आहे ते ऑप्टिमिस्ट आहे, बरोबर आहे, ऑप्टिमिस्ट आहे. हो. आणि मार्केटिंग मध्ये तुम्हाला तर ऑप्टिमिस्ट असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, बरोबर आहे, बरोबर आहे.
म्हणून प्रयत्न करत राहतात. मनुष्यांना आशावादी असलं पाहिजे, आशावादी असलं पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे, इंटेलिजंटली प्रयत्न करत राहिले पाहिजे. आणि माझं असं मत आहे की यू शुड नॉक टिल इट ओपन्स. तुम्ही ठोठावत राहा, तो केव्हा तो दरवाजा उघडेल. बरोबर. तसं प्रयत्न करत राहू. झालं तर ठीक आहे, समजा नाही झालं तर काय नुकसान आहे. निश्चितच यश येईल आपल्या प्रयत्नांना. हा, ही जिद्द आहे ते. म्हणजे मी ऑलरेडी काही जणांना अप्रोच झालोय, तर ते आता काय बघू काय कसं होतंय ते. बरोबर आहे. तर हा एक प्लॅन आहे. आणि मग माझे जे नातू आहेत 3, ते 2 आणि हा 3, तर यांना मला शेअर मार्केटमध्ये परफेक्ट करायचे. आता ते 4वी 5वी 6वीला थोडं हे आहे. 10वी मॅट्रिक कॉलेज जोपर्यंत होतील तोपर्यंत आणखी. आणि ते काय फक्त दिवाळीला आणि उन्हाळ्यात 2-4 दिवस येतात तेवढ्या मध्ये. बरोबर. शेअर मार्केट हा विषय खूप अथांग समुद्र आहे, एवढा काही सोपं पण नाहीये. पण मला जे असं वाटतंय किंवा माझी जी थिंकिंग आहे, तर मी माझी ती थिंकिंग आणि ते त्या पुस्तकाच्या 2 शेवटच्या पेजमध्ये लिहिली, म्हणजे निचोड शेअर मार्केटचा. आणि मी फुल्ली कन्व्हिन्स आहे की त्या पद्धतीने जर कोणी जात असेल ना, ते जे शेवटचे 2 पेजेस मी लिहिलेत त्या पद्धतीने जर कोणी जात असेल तर तो नुकसान होणार नाही, असं माझं एकदम कन्व्हिक्शन आहे. अच्छा. तर हे माझे प्लॅन आहे आता पुढे. ओके सर. आणि सर आपले म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे जे म्हणजे आदर्श मानतोय आपण, आणि तेही उद्योग जगतातले. तर असं जे काही समजा मोठे मोठे जे इंडस्ट्रियलिस्ट, ही जी फील्ड आहे इंडस्ट्रियलिस्टची उद्योगाची, तर याच्यामधलं तुमचा राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श कोण आहे? माझे 3 जण माझे आदर्श आहेत. अच्छा. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाटा ग्रुप, रतन टाटा. अच्छा. कारण तो जो ग्रुप आहे त्यांचे जे पॉलिसीज आहेत, बरोबर आहे, त्या अतिशय ह्युमन रिलेटेड आहेत. अच्छा. ते जे आहे ते कॉम्प्रोमाइजेस जास्त करत नाही. त्यांचं प्रोडक्ट्स चांगले असतात. अच्छा. शिवाय त्यांची सर्व्हिस चांगली असते, ते काही गडबडी करत नाही. बरोबर आहे. आणि तो ग्रुप कसा आहे किंवा त्यांना जे प्रॉफिट होतंय, बरोबर आहे, त्याच्या 65% ते पुन्हा जे आहे ते लोकांच्या कल्याणासाठी खर्च करतात, डोनेट करतात. म्हणजे हॉस्पिटल्स, एज्युकेशन, बरोबर, ह्या अशा सगळ्या गोष्टीसाठी ते त्यांचं हे करतात. त्यांचं पैसे मिळवून काही होणं असं त्यांचं त्या ग्रुपचं फिलॉसॉफी नाहीये. बरोबर. म्हणून तो पहिला गोष्ट. दुसरं, मी नारायण मूर्तीला सगळ्यात जास्त मानतोय अजून. इन्फोसिसचे नारायण मूर्ती. त्याचं कारण असे की तो माणूस काही नसल्यापासून 1981ला त्यांनी पहिल्यांदा सुरू केलंय. पहिले ते सर्व्हिसेस करत होते पाटणी कॉम्प्युटर्सला, बरोबर. त्याच्या अगोदर ते तिकडे त्यांना फॉरेनमध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम आले वगैरे वगैरे. पण तो अतिशय ब्रिलियंट माणूस आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये तो एकच असा इंडस्ट्रियलिस्ट आहे. अच्छा. म्हणजे मी पाहिलेला आपल्या देशातला किंवा माझ्या जे काय अभ्यासातला, की ज्यानं एम्प्लॉईला करोडपती बनवलंय. अच्छा. एम्प्लॉईजला करोडपती बनवलं म्हणजे इसॉप्स दिले. अच्छा. म्हणजे एम्प्लॉईज शेअरचे ऑप्शन देतात, स्टॉक्स. तो त्यानं पहिल्यांदा ते सुरू केलं. अच्छा. आणि त्याच्या कंपनीमधला मग तो कॅन्टीन मधला काम करणारा माणूस असो, ड्रायव्हर असो, त्याच्यानंतर माळी असो, कोणी असो, ते सगळे जवळजवळ करोडपती आहेत. अच्छा. त्याचं कारण म्हणजे त्यांना शेअर्स दिले सुरुवातीला. अच्छा. बरोबर. आणि अतिशय म्हणजे नॉलेजेबल त्याने कंपनी उभी केली. आणि त्याच्यानंतर ते खूप सिंपल आहे. त्यांची मिसेस सुद्धा मूर्ती तर अतिशय सिंपल आहेत. बरोबर आहे. तर हे एक सेकंड आदर्श. आणि भवरलाल जैननी शेतीसाठी ठिबक सिंचन, पाईप हे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केले. सुरुवातीला तर परिस्थिती अशी होती, म्हणजे ड्रीप इरिगेशन मध्ये 87ला त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अच्छा. पहिल्या वर्ष 87-88ला झालं. बरोबर आहे. मी 89ला जॉईन झालेलो. पहिले 1-1.5 वर्ष नुसतं सर्वे केलं बस. अच्छा. कारण शेतकरी कन्व्हिन्स होत नव्हते. अच्छा. तयार होत नसायचे. बरोबर आहे. मग त्यांनी सगळ्यांना आम्हाला गाड्या दिल्या, सगळे इंजिनियर्स घेतले. इतकं प्रचंड म्हणजे त्यांनी तो विषयासाठी वाहून घेतलं.
पूर्ण 100% एफर्ट त्याच्यामध्ये ओतले, पूर्ण 100% त्याच्यामध्ये प्रयत्न ओतले. खूप म्हणजे कठीण तो विषय होता आणि तो लोकांच्या पर्यंत पोहोचायला ते आणि सगळं टीम समजा यशस्वी झाले. बरोबर आहे. पुढे त्याच्यामध्ये मग त्या कंपनीमध्ये त्यांनी चांगले आणखीन पुढच्या गोष्टी केल्या, म्हणजे फूड प्रोसेसिंग वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट ते पण खूप हार्डवर्किंग लोक आहे, इंटेलिजंटली हार्डवर्क करणार. त्याचा 4 भाऊराजी स्वतः होते ते, त्याच्यानंतर त्यांचे 4 मुले, अशोक भाऊ मोठा, अनिल भाऊ, अजित भाऊ मार्केटिंग, अतुल भाऊ, आणि सुरुवातीला त्यांचे नातेवाईक आर्मी जैन. अच्छा. हे लोक आणि आमच्या टीम समजा अतिशय ठिबक सिंचनासाठी अतिशय परिश्रम केले आणि शेवटी तो विषय सक्सेस केला. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बरोबर झालं. तर सर, यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कुठला राहिला आहे आतापर्यंत? आनंदाचे क्षण तर तसे बरेच राहिले म्हणता येईल, परंतु त्याच्यामधलं सिलेक्शन करून तुम्हाला एक सांगायचं आहे. फक्त एक सांगणं थोडं कठीण आहे. म्हणजे आनंदाचा क्षण MBA केलं हा एक आनंदाचा क्षण आहे. लग्न बायको चांगली मिळाली हा दुसरा आनंदाचा क्षण आहे. मोठा मुलगा झाला तेव्हा तो तिसरा आनंदाचा क्षण आहे. मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलो हे पण आनंदाचे क्षण आहेत. दुःखाचे क्षण 3-4 आहेत. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांचं अकाली निधन, बरोबर, हो, त्याच्यानंतर आमच्या आईचं निधन आणि माझे मोठे बहीण आणि मेहुणे भाऊजी आणि अक्का. अच्छा. सकाराम शिंदे आणि त्यांची मिसेस आमची अक्का यांचं निधन हे जीवनातले दुःखाचे क्षण आहेत. अच्छा. असं. तर सर, आजचा आपला मुलाखतीतला शेवटचा प्रश्न आहे. तर आपण कारण आज आपली जी तरुण पिढी आहे ही बरीचशी भरकटलेली दिसते. यांना त्यांचे आई वडील, पेरेंट्स, त्यांचे पालक भरपूर सुविधा देतात वेगवेगळ्या गोष्टीच्या, परंतु तरीही जी पिढी आहे ही भरकटलेली वाटते. तर आपले हे जे नवोदित युवक आहेत, कारण आपला जो भारत देश आहे, आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. तर आपल्या या भारतातील, आपल्या या महाराष्ट्रातील युवकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं स्वतःचं असं मत आहे की सहजासहजी कुठली गोष्ट मिळाली ना त्याची किंमत राहत नाही. बरोबर आहे. कोणाच कुठल्या क्षेत्रामध्ये. जसं आता मला 25 पैशासाठी मी हॉटेलमध्ये काम केलं, बरोबर आहे, किंवा शेतीमध्ये काम केलं, बरोबर आहे. तसं जर माझा असं म्हणणं नाही किंवा आता अफिलमेंट तुम्ही झाले किंवा चांगली परिस्थिती झाली तर मुलांना तुम्ही शेतीमध्ये काम करायला लावा असं किंवा वाईट आहे असं बी नाही. शेती सुद्धा वाईट नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हार्डवर्क आणि ते इंटेलिजंट हार्डवर्क. बरोबर आहे. हार्डवर्क म्हणजे बुलवर्क नव्हे किंवा डॉंकीज वर्क नव्हे. इंटेलिजंटली हार्डवर्क कसं करता येईल, बरोबर आहे, हे शिकवलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट त्यांना व्हॅल्यूज शिकवल्या गेल्या पाहिजेत. अच्छा. हे आता सध्याच्या पिरियडमध्ये ते खूप कमी दिसते. व्हॅल्यूज मध्ये म्हणजे नेमकं काय? व्हॅल्यूज म्हणजे प्रयत्न करणे, सहजासहजी पैशाचं अपव्यय न करणे, व्यसन नसणे, वाचनाची सवय असली पाहिजे. अच्छा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांचं रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रामाणिकपणा काही अंशी म्हणजे प्रामाणिकपणा तर असलाच पाहिजे, पण तो खूपच प्रामाणिक पण जगामध्ये शक्य नाहीये. बरोबर आहे. रिझनेबली तरी तुम्ही फेअरली हे असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी जर नसतील तर ते प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि ते आता प्रकर्षाने थोडस जाणवतंय. बरोबर. समजा पहिल्या पिढीने खूप कष्ट केले, दुसरी पिढी जरा ते अजून इझी मध्ये राहिली, तिसरी पिढी ती समजा सवयीमध्ये गेली तर मग ते वाईट गोष्ट आहे. म्हणजे ड्रिंक्स आहे, सिगारेट ओढणे, त्याच्यानंतर आता ड्रग्स मध्ये चाललेत, आणखी काही वाईट गोष्टी करताय. तर हे याच्यामध्ये जर गेले तर तुमची पिढी बरबाद. बरोबर आहे. आणि ते सहजासहजी जे मिळतंय, बरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचे चांगल्या गोष्टीची व्हॅल्यू नाहीये. बरोबर आहे. श्रमाची प्रतिष्ठा नाहीये. ते हे खूप प्रकर्षाने जाणवतंय आता आजच्या पिढीमध्ये. तर ते त्यांनी आता पुस्तकाचं बघा, वाचायला तयार नाही कोणी पुस्तक. बरोबर आहे.
मी पहिल्यांदा 500 पुस्तक बनवले. अच्छा. दुसऱ्यांदा पुन्हा 500 पुस्तक 1 महिन्याने बनवली. पण मला माझ्या पब्लिशरने सांगितलं की तुमचं पहिलं पुस्तक आहे, विक्री मी घेणार नाही, विक्री तुमची तुम्हाला करावं लागेल. अच्छा. तर मग मी काय विषय घेतला किंवा माझ्या हाताखाली काही जेवढे लोक होते कुठे त्यातले काही ओळखीचे आहेत, तर मग मी त्यांना बघ तू 10 पुस्तकं विक, तू 15 पुस्तकं, असं करून त्यांना पाठवले. बरोबर आहे. तर त्यातले 2-4-5 जण थोडस रिस्पॉन्स देतात. काही जण मग त्यांचं पण अशी वृत्ती झाली आहे की आपण फोन केला तर ते फोन लवकर घेणार नाही, मेसेज पाठवलं तरी घेणार नाही. तर ही अशी जी वृत्ती होत चालली लोकांची, म्हणजे त्यातले काही लोक असे की ज्यांना मी सर्व्हिसला लावलं, समजा माझी भेट झाली तर पाया पडतात. अच्छा. पण आता 10 पुस्तकं पाठवलेली, 10 पुस्तकं म्हणजे काय झालं, 3,000 रुपयाचं बरोबर हे, तर मग ते लवकर रिस्पॉन्स नाही देणार. अच्छा. ज्यावेळेस पैशांची गोष्ट येते त्यावेळेस रिस्पॉन्स बंद. तर ही लोकांची जी वृत्ती आहे ना ती घातक आहे. बरोबर आहे. आणि आजच्या पिढीला स्पर्धा खूप आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. स्पर्धा खूप आहे तर आहेच आहे, त्याच्यात काही हरकत नाहीये. पण त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला जर पुढे सरकता येतं तर तुम्हाला काही व्हॅल्यू बेस्ड चाललं तर शक्य आहे. हो बरोबर आहे. पण व्हॅल्यूज आता सगळे डिटॉर्ट झालेत, सगळे व्हॅल्यू बदललेत. बरोबर आहे. कोणी जर समजा प्रामाणिकपणा तर त्याला ते नाव ठेवतील. कोणी म्हणणार बा तू, समजा आता माझं स्वतःचं उदाहरण आहे, मी आयुष्यामध्ये ड्रिंक नाही घेतले. अच्छा. बरोबर आहे. म्हणजे अगदी नेपाळ पडला तरी मी कंपनी टूरला गेलो, पण समजा तिथे मग मला काही जण म्हणणार हे बॅकवर्ड आहे हा. अच्छा. ड्रिंक नाही घेत म्हणून. अच्छा. म्हणजे अशा लोकांच्या व्हॅल्यू असे बदलत चालले, असे चुकीच्या व्हॅल्यू निर्माण व्हायला लागल्या. बरोबर आहे. तर ते घातक आहे समाजाला. त्या पद्धतीने जर तुम्ही गेलं तर ते काही पुढे तब्येत राहा. 75 मला काही समाजाच्या प्रगतीचं लक्ष, समाजाच्या प्रगतीचं नाही, त्यांच्या आर्थिक त्याच्यानंतर त्यांचे सामाजिक म्हणा, त्यांचे शारीरिक म्हणा. आता मी 75 आहे, मी ठणठणाट आहे. माझा आवाज चांगला आहे, सगळं चांगले. बरोबर आहे. मला काही फारसा मोठा काही गंभीर आजार नाही, काही नाही. किती वेळची तुम्ही छान मुलाखत पण देत. त्याचं कारणच हे किंवा मला कुठली सवय नाही. बरोबर. तर चांगल्या सवयी लागणं, चांगल्या व्हॅल्यूज हे करणं, बरोबर. तर हे येणाऱ्या पिढीला जास्त महत्वाचं आहे. अच्छा. आणि येणाऱ्या पिरियडमध्ये जास्त का महत्वाचं आहे आणखी की सहजासहजी आता पिरियड उपलब्ध व्हायले या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते खूप सहजासहजी उपलब्ध व्हायला, त्याच्यामुळे त्यांना त्याचं महत्व नाही आहे. बरोबर. तर हे जास्त महत्वाचं आहे. आणि पुढे तुम्हाला इंटेलिजंट हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. जगाच्या कंपॅरिझन मध्ये, जगाच्या तुलनेमध्ये तुम्हाला जर उभं राहायचंय म्हणजे आपल्याला, तर ह्या चांगल्या व्हॅल्यूजनच आपल्याला पुढे जावं लागेल. बरोबर. नॉलेज सोसायटी, ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या आपल्या कॉन्सन्ट्रेशन पाहिजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. बरोबर. कुठलाही विषय तुम्ही शिकायची तयारी ठेवा, अभ्यास करा, वाचा. हे आता तर उलट इन्फॉर्मेशनचं एक्सप्लोजन आहे. हो बरोबर आहे. इतकी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इंटरनेट त्याच्यामुळे. पण त्याचं तुम्ही जर दुसरे चित्र बघायला उपयोग करत असाल गचाळ, बरोबर आहे, तर तुमचं माइंड खराब होणार. बरोबर आहे. तर ह्या पिढीने हे सगळं जास्त जागरूक राहिलं पाहिजे. बरोबर आहे. तर ते जास्त महत्वाचं आहे. हो. तर सरांनी युवकांसाठी, भारतातल्या युवकांसाठी अतिशय मोलाचा संदेश सरांनी दिला. जे युवक ही जी मुलाखत आहेत ऐकत आहेत त्या सर्व युवकांनी सरांनी सांगितलेला जो संदेश आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन जर केली तर युवकांचं खूप प्रगती होईल, त्यांच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल सुद्धा घडून येणार आहेत. बरेच वेळची सर आपल्याला मुलाखत देत आहेत. विविध प्रश्नांची त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांच्यासोबतच मॅडमनी सुद्धा अतिशय सुंदर प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि त्याबद्दल सरांचं आणि मॅडमचं सुद्धा मी खूप इथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप आभार व्यक्त करतो. प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या कार्यक्रमामध्ये सन्माननीय श्री व्यंकट दगडूजी काळे, नाशिकचे प्रॉपर आता असंच म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत सन्माननीय संगीता व्यंकटराव काळे,
तर यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली आहे, प्रश्नांची उत्तरे दिली आणि प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या कार्यक्रमामध्ये आपली मुलाखत दिली आहे. त्याबद्दल मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे, मोटिवेशनल स्पीकर, हे जे माझं युट्यूबचं चॅनल आहे, माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या वतीनं, माझ्या कार्यक्रमाच्या वतीनं आपण मुलाखत दिल्याबद्दल आणि आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आणि याच्यासोबतच एक शेवटचा आपला टास्क बाकी आहे, तर तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अभिप्राय नोंदवायचा आहे. तर तो आपण प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. या कार्यक्रमामध्ये सरांनी अतिशय सुंदर अशी मुलाखत आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये जे कुठले लोक विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या या कार्यक्रमामध्ये मुलाखती देण्यासाठी येणार आहेत, त्या प्रत्येकाचा आपण आपल्या या नोटबुकमध्ये अभिप्राय सुद्धा आपण घेणार आहोत आणि त्यांचा अभिप्राय हा आपल्यासाठी अतिशय मोलाचा असतो. त्यामुळे सरांना मी विनंती करतो की आमचा हा जो कार्यक्रम आहे प्रतिभेची गगन भरारी, तर यामध्ये आपली ही पहिलीच मुलाखत आहे आणि ही मुलाखत आपल्याला कशी वाटली, आम्ही विचारलेले प्रश्न आपणास कसे वाटले, तर याच्या संदर्भात आपण आपला अभिप्राय नोंदवा. सर सुंदर पद्धतीने आपला अभिप्राय नोंदवत आहेत आपल्या नोटबुकमध्ये आणि महाराष्ट्रातून जेही प्रतिभावंत वेगवेगळ्या क्षेत्रातले जेही आपल्या कार्यक्रमामध्ये मुलाखत देण्यासाठी येणार आहेत त्यांचा अभिप्राय आपण आपल्या नोटबुकमध्ये आपण नोंदवणार आहे आणि अभिप्राय हे आपल्यासाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे आपण अधिक काही जे वेगवेगळ्या प्रकारच्या चेंजेस जे आहेत, बदलाव आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. त्यासाठी अभिप्राय हे अतिशय महत्त्वाचे राहतात. अतिशय सुंदर असा अभिप्राय सर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या नोटबुकमध्ये नोंदवत आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातले जे प्रतिभावंत लोक आहेत त्यांना एक मेसेज सुद्धा मी देऊ इच्छित आहे की ज्याही कुठल्या क्षेत्रातील प्रतिभावंत लोकांना या प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या कार्यक्रमामध्ये ज्यांना कोणाला आपल्या मुलाखती द्यावयाच्या आहेत त्यांनी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांच्यासोबत संपर्क साधावा. प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचा जो मोबाईल क्रमांक आहे तो आहे 9112373191 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. हाच कॉलिंग नंबर सुद्धा आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मुलाखत देण्याची आपण समान संधी उपलब्ध करून देणार आहोत. तरी ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांच्यासोबत आपण संपर्क करू शकता. सरांनी सुंदर अभिप्राय नोंदवला.
आणि मॅडम आपण सुद्धा अभिप्राय नोंदवू शकता. ठीक आहे. ठीक. सर आपण खूप छान मुलाखत दिली, बरेच वेळची, आणि खूप छान उत्तरे दिली आहेत आमच्या प्रश्नांची. त्याबद्दल सरांचं आणि मॅडमचं सुद्धा मी माझ्या चॅनलच्या वतीनं आणि मी स्वतः प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊ या जगाला, या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दोघांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन